ओके. चलो. सगळ्यांना आवाज येतोय, पीपीटी क्लिअर आहे, माझा व्हिडिओ क्लिअर आहे, म्हणजे आता आपण आपल्या मेन विषयाला सुरुवात करायला हरकत नाहीये. तर सर्वप्रथम मी डॉक्टर ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या ह्या वेबिनारमध्ये. ओके. आपला विषय तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे, त्यामुळे जास्त वेळ न घेता आपण आपल्या वेबिनारला सुरुवात करूया. बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेबिनारला सुरुवात करण्याच्या अगोदर आपण आपल्या संस्थेबद्दल काही गोष्टी समजून घेऊया. ज्या संस्थेच्या माध्यमातून आपला आजचा हा वेबिनार सुरू आहे, त्या संस्थेचं थोडं आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे. आपली संस्था संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये काम करते आणि काम करत असताना काही उद्दिष्टे हाती घेतलेली आहेत. सगळ्यात पहिलं उद्दिष्ट सुशिक्षित बेरोजगार लोकांना रोजगार देणे. दुसरं उद्दिष्ट तालुका जिल्हा शहरी भागांमध्ये सक्षम समुपदेशक घडवणे. तिसरं उद्दिष्ट समुपदेशनाच्या माध्यमातून समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवणे. आणि चौथं उद्दिष्ट व्यवसाय करण्यासाठी मराठी बांधवांना सहकार्य आणि प्रोत्साहन देणे. आणि मला सांगायला खूप आनंद होतोय की संपूर्ण महाराष्ट्रभरातून आज आपल्या संस्थेच्या माध्यमातून अनेक समुपदेशक हे सक्षमपणे काम करतायत आणि समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवतायत. आज तुमच्यापर्यंत ही संधी आलेली आहे. ज्या ज्या लोकांना या संधीचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी फक्त एकच गोष्ट करायची आहे की प्रामाणिकपणे सुरुवातीपासून शेवटपर्यंत वेबिनार अटेंड करायचा आहे. मी विश्वास देतो की विषय जराही भरकटवणार नाहीये, मुद्देसूद बोलेन आणि तुम्हाला एक जबरदस्त संधी मी या वेबिनारच्या शेवटी देईन. त्यामुळे ही उद्दिष्टे खूप महत्वाची आहेत आणि ती समजून घेण्यासाठी तुम्हाला हा वेबिनार अटेंड करणं खूप खूप गरजेचं आहे. आता ह्या वेबिनारच्या मध्ये थोडंसं पुढे जाऊया. जसं आपण उद्दिष्टे पाहिली संस्थेची, तसंच माझं काही मिशन आहे आणि ते मिशन असं आहे की प्रत्येक गाव, प्रत्येक तालुका, प्रत्येक जिल्हा आणि प्रत्येक शहरामध्ये मानसिक आरोग्य समुपदेशक असावेत. हे खूप गरजेचं आहे. ओके. आणि त्यासाठी मी गेली कित्येक वर्ष काम करतो आहे आणि खरं सांगतो की प्रामाणिकपणे सांगतोय की खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. आणि नक्कीच ह्या संपूर्ण प्रवासामध्ये अनेकांची साथ लाभली, त्यामुळे इथपर्यंत आम्ही पोहोचू शकलो. त्यामुळे काही उद्दिष्टे आणि काही मिशन हाती घेऊन हे सगळं काम सुरू आहे आपलं. आणि ह्या वेबिनारमध्ये थोडं अजून पुढे जाऊया की ह्या वेबिनारला अटेंड करत असताना काही नियम आहेत. ते नियम तुम्हाला पाळायचे आहेत. एअरफोनचा वापर करा जेणेकरून माझा आवाज तुम्हाला लाऊडली येईल. त्याच्यानंतर नोटबुक आणि पेन घ्या, काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही लिहून घेऊ शकता. एका जागेवरती स्थिर थांबा जेणेकरून तुम्हाला नेटवर्क कनेक्शन चांगलं मिळेल. आणि चौथा महत्त्वाचं म्हणजे की प्रश्न, शंका काही असेल नोटबुकवरती लिहून ठेवा आणि शेवटी मला विचारा. ठीक आहे. आणि पाचवा महत्त्वाचा नियम म्हणजे की हा वेबिनार 90 मिनिटांपर्यंत चालणार आहे. कारण का, आपल्याला स्टुडंट सायकोलॉजी शिकायचं आहे, आपल्याला काउन्सिलर बनायचं आहे, तर असं 5-10 मिनिटांमध्ये ते नाही शिकतायत, नाही समजून घेतायत. त्यामुळे आपल्याला कमीत कमी पुढची 90 मिनिटं देणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. कारण की ह्या 90 मिनिटांमध्ये ना मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकवणार आहे. जसं की समुपदेशन काळाची गरज का आहे, त्याच्यानंतर समुपदेशन क्षेत्रामध्ये व्यवसाय संधी आहे का. बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की सर याच्यामध्ये स्कोप आहे का हो. येस, त्या गोष्टी आपण आज डिस्कस करणार आहोत. त्याच्यानंतर विद्यार्थी समुपदेशक कसं बनायचं, नोकरी सांभाळून हे काम कसं करायचं, मानसशास्त्राची पार्श्वभूमी नसली तरी पण समुपदेशक बनता येतं का, कायदेशीर प्रॅक्टिस करू शकतो का, आर्थिक उत्पन्न कसं मिळवायचं, आणि लास्ट म्हणजे प्रवेश प्रक्रिया. असे हे 8 टॉपिक आहेत. हे 8 टॉपिक मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला मात्र प्रामाणिकपणे संपूर्ण लक्ष ह्या वेबिनारकडे देणं गरजेचं आहे. कारण का मी एक विश्वास देतो, जर तुम्ही प्रामाणिकपणे संपूर्ण वेबिनार अटेंड केला तर तुमच्या मनात एकही शंका राहणार नाही. हा मी तुम्हाला विश्वास देतो. ओके. तर वेबिनारचे नियम तुम्ही अभ्यासलेत, वेबिनारमध्ये काय शिकाल हे तुम्हाला कळलं. आता आपण काय करूया, वेबिनारमध्ये थोडंसं पुढे जाऊया. बघा, माझ्याबद्दल थोडक्यात माहिती सांगतो की माझं नाव आहे डॉक्टर ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ. 2006 पासून मी या क्षेत्रामध्ये काम करतोय. आणि गेली अनेक वर्ष काम करत असताना आतापर्यंत अनेक पुरस्कार मला मिळालेले आहेत. आणि माझं जे काम आहे ते ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने माझं काम सुरू आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझं काम सुरू आहे. ऑनलाईनच्या माध्यमातून, ऑफलाईनच्या माध्यमातून, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑनलाईनच्या माध्यमातून आपलं आउट ऑफ महाराष्ट्र देखील काम सुरू आहे, आउट ऑफ इंडिया देखील काम सुरू आहे. म्हणजे जिथे जिथे मराठी माणसं आहेत तिथे तिथे आपण काय करतोय, ऑनलाईनच्या माध्यमातून पोहोचतोय आणि तिथे आपण समुपदेशक घडवतोय. तर हे कार्य गेली अनेक वर्ष माझं सुरू आहे. आणि माझ्याबद्दल अनेक वृत्तपत्रामध्ये आलेलं आहे, अनेक न्यूज चॅनलला आलेलं आहे, सोशल मीडियाला देखील तुम्ही माझ्याबद्दल बरंच काय बघू शकता, वाचू शकता. बऱ्याच ठिकाणी सोशल मीडियाला मी आहे, म्हणजे फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, यूट्यूब असेल, सगळ्या ठिकाणी तुम्हाला माझ्याबद्दल माहिती मिळेल. आता सगळ्यात महत्त्वाचा जो प्रश्न येतो तो म्हणजे की सर तुम्ही कुठून आहात.
कारण ऑनलाईनच्या माध्यमातून बरीच लोक येतात आणि फसवून जातात, लबाड बोलतात आणि त्यामुळे विश्वास नाही आता ऑनलाईनच्या वरती, बरोबर की नाही? असं अनेकांना वाटतं. तर तसं काहीच नाहीये. मी तुमच्याशी जो बोलतोय तर ते प्रामाणिकपणे बोलतोय. माझं खरंच सेंटर आहे आणि हा माझा पत्ता आहे. ओके. हा माझा वैयक्तिक संपर्क क्रमांक आहे. तुम्ही कधीही मला वैयक्तिक मेसेज करू शकता, फोन करू शकता आणि मला कधीही भेटू शकता. काहीच अडचण नाहीये. मी देखील एक सर्वसामान्य तुमच्यातलाच एक माणूस आहे. त्यामुळे काहीच अशी अडचण नाहीये. तर मी मुंबईमधून आहे, डोंबिवलीमधून आहे आणि इथूनच मी माझं हे सेंटर चालवतो आहे. ओके. तर इथपर्यंत आपण काय बघितलं? माझी ओळख तुम्हाला समजलेली असेलच, संस्थेबद्दल थोडंसं तुम्हाला समजलं, माझं उद्दिष्ट तुम्हाला समजलं, माझं मिशन तुम्हाला समजलं आणि मी कुठून आहे ते तुम्हाला समजलं, बरं की नाही? त्यामुळे आता आपण इथून पुढे एकमेकांशी संवाद साधायला काही हरकत नाहीये. पण हा संवाद साधण्याच्या अगोदर मला तुम्हाला थोडंसं विचारायचं आहे की तुमचं प्रोफेशन आणि तुमचं लोकेशन काय आहे हे मला देखील माहिती करून घ्यायचं आहे. ओके. तुमचं प्रोफेशन आणि तुमचं लोकेशन हे चॅटबॉक्स मध्ये काय करायचं, तुम्हाला टाईप करून पाठवायचं आहे. बघूया किती लोक पाठवतात ते. फास्ट. तुमचं लोकेशन आणि तुमचं प्रोफेशन, ह्या दोन गोष्टी मला तुमच्याकडून पाहिजेत. किती लोक पाठवतात बघूया. येस. ज्या पद्धतीने मी माझी ओळख तुम्हाला थोडक्यात करून दिली आहे त्याच पद्धतीने तुम्ही देखील तुमची थोडक्यात ओळख मला करून द्या, जेणेकरून मला कळेल की मी कोणाशी बोलतोय, बरोबर की नाही? त्यांचं प्रोफेशन काय आहे, त्यांचं लोकेशन काय आहे हे मला कळेल. ओके. फास्ट. फास्ट. येस. फास्ट. येस. खूप लोकांचे मेसेज येत आहेत. ओके. धन्यवाद. येस. ग्रेट 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 ग्रेट. येस. लवकर 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 लवकर. जवळपास 85 लोकांचे मेसेज आहेत मला. ओके. ग्रेट ग्रेट ग्रेट. सगळ्यांनी सगळ्यांनी व्यक्त व्हा, जेणेकरून मला कळू द्या की मी कोणाशी बोलतोय ते. ओके. छान. ओके. येस. छान. चला. मी आत्ता बऱ्याच लोकांचे मेसेज वाचले आणि त्या मेसेजवरून असं लक्षात आलं की वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी आहेत आणि वेगवेगळ्या तालुका जिल्हा शहरी भागातून आहेत. ओके. आणि असं म्हणायला हरकत नाही की संपूर्ण महाराष्ट्रभरातून आजच्या वेबिनारमध्ये अनेक मंडळी सहभागी झालेली आहेत. त्याच्यामध्ये शिक्षक आहेत, प्राध्यापक आहेत, संस्थापक आहेत, संस्थाचालक आहेत, काही डॉक्टर्स आहेत, काही ॲडव्होकेट्स आहेत, काही पोलीस ऑफिसर्स आहेत, काही गृहिणी आहेत. ओके. अशा वेगवेगळ्या क्षेत्रातली वेगवेगळी मंडळी आज सहभागी झालेली आहे. त्याबद्दल खरंच मी आभार व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो, कृतज्ञता व्यक्त करतो. आणि आता जास्त वेळ न घेता आपल्या मेन मुद्द्याला सुरुवात करतो. ओके. आपला मेन मुद्दा काय आहे? विद्यार्थी समुपदेशन. ओके. आणि त्या विषयाला आता आपण काय करतो? सुरुवात करत आहोत. आता त्या विषयाला सुरुवात करत असताना एक थोडंसं मला इथे तुम्हाला सांगावंसं वाटतं की बघा, तुम्ही तुमच्या आयुष्यातला अमूल्य असा वेळ ह्या वेबिनारला देत आहात. का देत आहात? स्वतःला प्रश्न विचारा. कारण हा वेबिनार त्याच लोकांसाठी आहे ज्यांना समुपदेशनाच्या माध्यमातून समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवायचं आहे. सोबत स्वतःचा पार्ट टाइम किंवा फुल टाइम व्यवसाय सुरू करायचा आहे. म्हणजेच काय? की समुपदेशनाच्या माध्यमातून समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवून पार्ट टाइम मध्ये इन्कम करायचं आहे. त्या लोकांसाठीच आजचा हा वेबिनार आहे. त्यामुळे कृपया करून प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न करायचा आहे की खरंच मला पार्ट टाइम इन्कमची गरज आहे का? खरंच मला पॅसिव्ह इन्कमची गरज आहे का? खरंच मला काही वेगळं करण्याची गरज आहे का? हे स्वतःला विचारा आणि जर तुमचं उत्तर हो असं आलं तर कृपया करून हा वेबिनार आता शेवटपर्यंत अटेंड करा. ओके. काय असतं माहिती आहे का? की आपण कुठे जायचंय आपल्याला हे माहिती असेल ना, म्हणजे आपल्याला कुठे जायचं हे माहिती असेल ना, तर आपल्याला निर्णय घेणं सोपं जातं. आत्ता तुम्ही या वेबिनारमध्ये जॉईन झालात, पण शेवटपर्यंत थांबायचं की नाही थांबायचं? हा प्रश्न आहे की नाही? मग स्वतःला जर का तुम्ही विचारलं की हा बाबा रे मला काउन्सिलर बनायचंय, मला विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग शिकायचंय, मला पार्ट टाइम बिझनेस सुरू करायचा आहे, मला स्वतःचं काउन्सिलिंग सेंटर सुरू करायचं आहे, हे जर का तुम्हाला उत्तर मिळालं ना तर तुम्ही शेवटपर्यंत थांबाल, बरोबर की नाही? त्यामुळे स्वतःशी संवाद साधणं, स्वतःला प्रश्न विचारणं हे खूप गरजेचं आहे आणि तो प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला असाल अशी मी आशा बाळगतो आणि आपल्या वेबिनारमध्ये पुढे जातो. ओके. त्यामुळे आजचा वेबिनार कोणासाठी आहे हे तुम्हाला सगळ्यांना कळलेलंच आहे. चलो. आता आपण आपल्या मेन विषयाला सुरुवात करत आहोत की आजच्या मुलांना खरंच काउन्सिलिंगची गरज आहे का? येस ऑर नो?
आता तुम्ही म्हणाल की सर हे काय विचारता येस सर नो आहेच ना, म्हणून तर आम्ही इथपर्यंत आलो, बरोबर की नाही? तर खरंच आजच्या मुलांना काउन्सिलिंगची गरज आहे. ओके, माझं देखील उत्तर तेच आहे की खरंच गरज आहे. पण मग का गरज आहे, कशामुळे गरज आहे, कशासाठी गरज आहे, याचा कधी आपण विचार केलात का? काहींनी केला देखील असेल, काहींनी केला नसेल. ओके, तर तो करणं खूप गरजेचं आहे की आजच्या मुलांना काउन्सिलिंगची गरज आहे. आपण असं सर्रास बोलून चाललोय, पण का गरज आहे याच्यावरती विचार विनिमय होणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठीच आपण हा वेबिनार अटेंड करत आहात. त्यामुळे आजच्या मुलांना काउन्सिलिंगची गरज का आहे हे आता आपण काय करणार, स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत. येस, स्टेप बाय स्टेप शिकणार आहोत. सगळ्यात पहिलं, डॉक्टर अब्दुल कलाम यांचं एक वाक्य आहे आणि ते खूप सुंदर आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की सक्षम व सुदृढ भारत बनवायचा असेल तर आजच्या मुलांवर काम करा. बघा काय म्हणतात ते, की सक्षम आणि सुदृढ भारत बनवायचा असेल ना तर आजच्या मुलांवरती काम करा. आणि आजच्या मुलांवरती काम करण्याची जबाबदारी आजच्या पालकांवरती आहे. ओके, आणि दुसरं म्हणाल तर आजच्या समुपदेशकावरती आहे. आता तुम्ही म्हणाल की सर पालकांवरती आहे हे पटलं, पण समुपदेशकांवरती का? अभ्यासणार आहोत आपण, काही टेन्शन नका घेऊ. ओके, की आजच्या पालकांवरती ही जबाबदारी आहे. पण प्रॉब्लेम कुठे येतोय माहिती आहे का, की आजच्या पालकांचं वास्तव काय आहे बघा. ओके, इथून पुढे अगदी व्यवस्थित वेबिनार अटेंड करा. बघा, मी प्रामाणिकपणे सांगतोय, तुम्ही एक पालक आहात, मी देखील पालक आहे. मला दोन मुलं आहेत. दुर्वा माझ्या मोठ्या मुलीचं नाव आहे, तिच्याच नावाने दुर्वा एज्युकेशन आहे. आणि एक मुलगा आहे. या वेबिनार मधून मी असं म्हणेन की तुम्ही काउन्सिलर जरी नाही झालात उद्या, किंवा काउन्सिलर जरी नाही बनलात, काही हरकत नाही. पण एक पालक म्हणून तरी तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील. एक माणूस म्हणून तरी तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतील. त्यामुळे पुन्हा पुन्हा मी एवढंच सांगतोय की प्रामाणिकपणे फक्त हा वेबिनार अटेंड करा. बाकी जे काय तुम्ही करत असाल ते सगळं बाजूला ठेवा. फक्त आणि फक्त फोकस काय करा, वेबिनारकडे ठेवा. ओके, आजच्या पालकांचं वास्तव काय आहे, म्हणजे आजच्या मुलांना काउन्सिलिंगची गरज आहे का, तर आहे. पण आजच्या मुलांवरती काम करण्याची जबाबदारी आजच्या पालकांवरती आहे. पण आजच्या पालकांचं वास्तव असं आहे, कसं आहे बघा. व्हॉट्सअपच्या ग्रुपला एक ही इमेज आली होती आणि मला ती पटली, आणि म्हणून मी आपल्या वेबिनार घेतली. ओके, तर काय इथे म्हणतोय तो मुलगा, की आजी आजी रोज रात्री आपल्या घरी एक बाई आहे आणि पुरुष येतात आणि सकाळी गायब होतात, ते कोण आहेत? आणि आजी काय म्हणते, बाळा ते तुझ्या आई बाबा आहेत, सॉफ्टवेअरमध्ये जॉब करतात. हे एक वास्तव आहे. म्हणजे हॅट्स ऑफ योगेश चव्हाण यांचं हे चित्र आहे, की आज काय झालंय ना, की वाढती महागाई, वाढती बेरोजगारी, वाढती शिक्षण सेवा, वाढते आरोग्य सेवा, दैनंदिन गरजा वाढल्या, लोकांच्या अपेक्षा वाढल्या, ह्या सगळ्यामुळे ना काय झालंय, की आई वडील दोघांनाही घराच्या बाहेर पडणं गरजेचं झालंय. येते लक्षात? आणि मग आई वडील दोघेही घराच्या बाहेर पडल्याच्या नंतर काय होतंय, की मुलांकडे कुठेतरी दुर्लक्ष होत आहे. किंवा आपण असं म्हणू शकतो की मुलांना पालकांकडून जो क्वालिटी टाइम पाहिजे तो दिला जात नाहीये. बघा मी काय म्हणतोय ते व्यवस्थित समजून घ्या, की पालकांकडून मुलांना जो क्वालिटी टाइम पाहिजे तो दिला जात नाही. मग का दिला जात नाही? तर जेव्हा आई वडील दोघेही घराच्या बाहेर पडतात, दोघेही कुठेतरी जॉब करतात, तेव्हा प्रॉब्लेम असा होतो की त्यांच्यामध्ये एक वेगळी स्पर्धा निर्माण होते. कोणती स्पर्धा? तर माझी पर्सनल लाईफ, माझंच पर्सनल स्पेस, माझं करिअर, माझे गोल, माझं स्टेटस, माझं 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 ह्या माझ्यामध्ये ते इतके अडकलेले असतात ना, की त्यांना विसर पडतो की आपल्याला एक बाळ आहे आणि त्यासाठी आपल्याला क्वालिटी टाइम देणं गरजेचं आहे. येते लक्षात? आणि हे वास्तव पूर्वी फक्त शहरी भागांमध्ये बघायला मिळायचं, पण आता तालुका जिल्हा भागांमध्ये पण हे बघायला मिळतंय. येते लक्षात? हे वास्तव आहे की आजच्या मुलांना, आजच्या पालकांकडून क्वालिटी टाइम न मिळाल्यामुळे आजच्या मुलांना काउन्सिलिंगची गरज आहे. किती लोकांना हे पटतंय त्यांनी येस टाईप करा. ओके, कारण की हे तुम्हाला देखील पटणं गरजेचं आहे. म्हणजे मीच बोलतोय म्हणून मला तुम्ही ऐकताय असं नाही झालं पाहिजे. तुम्हाला पण हे पटणं गरजेचं आहे. पटतंय का तुम्हाला, की कुठेतरी संवाद हा कमी झालाय पालकांच्या आणि मुलांच्या मध्ये, कुठेतरी वेळ कमी दिला जातोय आणि त्याच्यामुळे कुठेतरी गरज भासते, असं किती लोकांना वाटतं? त्यांनी येस टाईप करा. कारण का कदाचित मी चुकीचा असू शकतो, मी काही खूप मोठा तज्ज्ञ नाही आहे, लक्षात ठेवा. ओके, मला जो काही अनुभव आहे गेल्या अनेक वर्षांचा, तो अनुभव फक्त मी तुमच्याशी शेअर करतोय. बाकी त्याच्या पलीकडे काहीच नाहीये. ओके, येस, खूप लोकांचे मेसेज येतात की येस सर. ओके, म्हणजे हे खरं आहे की क्वालिटी टाइम न मिळाल्यामुळे आज मुलांना काउन्सिलिंगची गरज आहे. पण मग फक्त हे एकच कारण आहे का काउन्सिलिंग साठी? नाही, अशी अनेक कारणं आहेत. त्यातली काही कारण आपण बघूया.
बरोबर की नाही? सगळीच कारणं बघणं इथे शक्य नाही या वेबिनारमध्ये, त्यासाठी आपला कोर्स आहे वेगळा. पण या वेबिनारमध्ये आपण काही कारणं बघूया की जेणेकरून तेवढं जरी आपण शिकलो, सार्थकी लागला आपला वेळ, बरोबर की नाही? सार्थकी लागला. तर हे आपण पहिलं कारण बघितलं. आता दुसरं कारण थोडंसं आपण बघूया पुढे जाऊन, की आजच्या पालकांचं वास्तव काय आहे बघा, की जेव्हा केव्हा वेळ मिळतो, तेव्हा प्रत्येक जण आपापल्या मोबाईलमध्ये एंगेज असतो. आई आईच्या मोबाईलमध्ये, वडील वडिलांच्या मोबाईलमध्ये, मुलगा मुलग्याच्या मोबाईलमध्ये, मुलगी मुलगीच्या मोबाईलमध्ये. म्हणजे प्रत्येक जण हा मोबाईल घेऊन बसलेला असतो. आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम कुठे होतोय, की जो नात्यामध्ये संवाद पाहिजे ना, तो संवाद होत नाहीये. आणि म्हणून आजच्या मुलांना काउन्सिलिंगची गरज आहे. हे कारण किती लोकांना पटतंय त्यांनी आता यस टाईप करा. ओके. की नात्यामधला संवादच संपत चाललेला आहे आणि म्हणून काउन्सिलिंगची गरज आहे. म्हणजे मला सांगायला वाईट वाटतंय, की बऱ्याचशा कुटुंबांमध्ये व्हॉट्सअपचे ग्रुप तयार झालेले आहेत आणि त्या ग्रुपमध्ये डिस्कशन होतं. मुलगा सांगतो, की मी आज रात्री घरी झोपायला येत नाही, मी मित्राकडे चाललोय. कुठे सांगतो? व्हॉट्सअप ग्रुपमध्ये. मुलगा सांगतो, की आज रात्री मी जेवायला येणार नाहीये. ओके. किंवा मुलगी सांगते, की मी उद्या सकाळी लवकर जाणार आहे किंवा मला आज रात्री जेवण ठेवू नको, मी बाहेर मैत्रिणीकडे जेवून येते. म्हणजे हे जे काय चाललंय कम्युनिकेशन किंवा हा जो काही संवाद सुरू आहे तो कुठे सुरू आहे? व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये सुरू आहे. आणि जेव्हा एकमेकांच्या समोर येतात ही लोक, तेव्हा मात्र काहीच बोलत नाहीत. म्हणजे अनेक कुटुंबांमध्ये संवाद हा संपत चाललेला आहे आणि म्हणून आजच्या मुलांना काउन्सिलिंगची गरज आहे. ओके. किती लोकांना हे पटतंय? बघा, ही छोटी छोटी कारण आहेत. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की सर तुम्ही एवढं मोठं काय रॉकेट सायन्स सांगता. हे रॉकेट सायन्स नाहीये. छोटंसं आहे पण ते महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. ओके. छोटंसंच आहे पण ते खूप महत्वाचं आहे. ओके. खूप महत्वाचं आहे, की हा संवाद नसल्यामुळे ना बऱ्याच गोष्टींमध्ये गैरसमज निर्माण होतात, लक्षात ठेवा. संवाद कसा असला पाहिजे माहितीये? वाहत्या झऱ्यासारखा असला पाहिजे. कारण का झरा जोपर्यंत वाहतोय तोपर्यंत त्यातलं पाणी शुद्ध असतं, निखळ असतं, स्वच्छ असतं. आणि एक आशा असते की तो अथांग अशा समुद्रामध्ये जाऊन एक होईल. पण त्या झऱ्याचं पाणी जर का थांबलं तर त्याचं रूपांतर डबक्यामध्ये होतं आणि मग त्याचा ताबा कीटक, जनावरं घेतात आणि मग ते पाणी पिण्याच्या लायकीचं राहत नाही. सेम तसंच आहे, की जोपर्यंत पालकांचा मुलांची संवाद आहे, ओके, तोपर्यंत त्या नात्यामध्ये जिव्हाळा आहे, प्रेम आहे, आपुलकी आहे. आणि ज्या दिवशी त्या नात्यामधला संवाद संपेल, तेव्हा राग, द्वेष यांसारख्या भावनांची निर्मिती होईल आणि एक वेळ अशी येईल की त्या नात्याचा ताबा आता दुसरी व्यक्ती घेतलेली असेल. उदाहरणार्थ देतो. बघा ना, एखादे आई वडील आपल्या मुलीला 21-22 वर्ष अगदी हाताच्या फोडासारखे सांभाळतात. तिचं संगोपन करतात, तिला शिकवतात, तिच्या पायावरती उभं करतात. आणि ती मुलगी क्षणाचाही विचार न करता एखाद्या मुलाला घेऊन निघून जाते. कसं काय शक्य आहे? प्रश्न आहे ना. हाऊ इट्स पॉसिबल? कसं शक्य आहे? खूप मोठा अभ्यास आहे, लक्षात ठेवा. म्हणजे मी नेहमी म्हणतो, की विद्यार्थी समुपदेशक जर का तुम्हाला बनायचं असेल ना, तर तुम्हाला वेगळा विचार करणं खूप गरजेचं आहे. विद्यार्थी समुपदेशक जर का तुम्हाला बनायचं असेल ना, तर तुम्हाला वेगळा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. ओके. एवढं सोपं नाहीये. एवढं सोपं नाही, की मला बोलता येतं म्हणून मी काउन्सिलिंग करू शकतो किंवा मला बोलता येतं म्हणून मी कोणालाही चांगलं मार्गदर्शन करू शकतो, असं नाहीये. त्याच्या मागची सायकोलॉजी समजून घेणं खूप गरजेचं आहे. ओके. त्यामुळे परत मुद्द्यावरती येतो, की आज काय झालंय, की पहिला पॉईंट आपण काय बघितला, की पालकांकडे मुलांसाठी क्वालिटी टाइम नाहीये. म्हणून मुलांना काउन्सिलिंगची गरज आहे. दुसरा पॉईंट बघितला, की जेव्हा कधी वेळ असतो, तेव्हा मात्र प्रत्येकजण काय असतो, आपापल्या मोबाईलमध्ये एंगेज असतो आणि म्हणून कुठेतरी संवाद हा थांबला गेलाय. म्हणून मुलांना काउन्सिलिंगची गरज आहे. आपण तिसरं कारण बघूया पुढे जाऊन. ओके. की तिसरं कारण असं आहे, की बऱ्याचशा पालकांना असं वाटतंय, ओके, की चांगली शाळा आणि चांगला क्लासेस म्हणजेच चांगलं शिक्षण किंवा म्हणजेच चांगलं करिअर होईल. म्हणजे आमच्याकडे वेळ नाहीये का? तर आम्ही बाहेर जातो, कुठेतरी चांगला जॉब करतोय, चांगले पैसे कमवतोय. त्यामुळे आमच्याकडे वेळ नाहीये. पण आम्ही काय केलंय, वन ऑफ द बेस्ट कोचिंग क्लासेसमध्ये आमच्या मुलाला ऍडमिशन घेऊन दिलंय. जिथे चांगला म्हणतात ना, चांगली मोठी फी आहे. ओके. किंवा वन ऑफ द बेस्ट स्कूल जिथे आम्ही त्याला ऍडमिशन घेऊन दिलंय, जिथे खूप मोठं डोनेशन आहे, लाखो रुपये डोनेशन आहे, ते आम्ही भरलेलं आहे.
म्हणजे बऱ्याचशा पालकांचा समज असा आहे की चांगली शाळा आणि चांगला क्लासेस म्हणजेच चांगलं शिक्षण किंवा म्हणजेच चांगलं करिअर होय. आता तुम्ही जर मला विचाराल ना की सर हे बरोबर आहे की चुकीचं आहे, तर मी म्हणेन की नाही, हे चुकीचं आहे. बघा, चांगली शाळा चांगलं शिक्षण देईलच, त्याबद्दल शंका नाहीये, किंवा चांगला क्लासेस चांगले शिक्षण देईल याबद्दल पण शंका नाहीये. पण चांगल्या शिक्षणाबरोबर त्या मुलाला किंवा त्या मुलीला चांगले संस्कार मिळणं देखील खूप गरजेचं आहे. कारण चांगलं शिक्षण प्लस चांगले संस्कार इज इक्वल टू चांगलं करिअर होय. येतंय लक्षात? ओके. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवायची की तुम्ही लाखो करोडो रुपये भरून जरी त्या मुलाला कुठे ऍडमिशन करून दिलं, पण जर का त्या मुलाला किंवा त्या मुलीला चांगले संस्कार जर का नाही मिळाले घरातून, तर त्याचा काहीच फायदा नाहीये. माझ्याकडे खूप गरीब पालक येतात, ढसाढसा रडतात की सर आम्हाला खूप वाईट वाटतंय. का वाईट वाटतंय? कारण का आम्ही आमच्या मुलाला उच्च शिक्षण देऊ शकत नाही. मी त्यांना एवढंच सांगतो, तुम्हाला तुमच्या मुलांना उच्च शिक्षण नाही देता आलं, काही हरकत नाहीये. तुम्ही एकच काम करायचं, तुम्ही तुमच्या मुलांना उच्च संस्कार द्या. बघा, तुम्हाला तुमच्या मुलांची काळजी करण्याची गरज नाहीये. तुमची मुलं त्यांचं करिअर स्वतः घडवतील. किती लोकांना पटतंय त्यांनी येस टाईप करा. जे मी आता स्टेटमेंट बोललो ते किती लोकांना पटतंय? की जर का उच्च संस्कार जर का एखाद्या आई वडिलांनी एखाद्या मुलाला किंवा मुलीला दिले, ओके, जर का त्यांना उच्च शिक्षण देणं शक्य नसेल, तर काय वाटतं तुम्हाला? किती लोकांना पटतंय? कारण मला तरी पटतंय की उच्च संस्कार ज्या मुलाला किंवा ज्या मुलीला मिळतील, त्या मुलीचं भविष्य ब्राईट असेल, चांगलंच असेल, चांगलंच असेल. लक्षात ठेवा. येस. खूप लोकांचे मेसेज येतात, म्हणजे बऱ्याच लोकांना पटतंय. ओके, ग्रेट ग्रेट ग्रेट. काय माहितीये का, अधूनमधून बोलत चला, म्हणजे तुम्ही माझ्याशी कनेक्टेड राहाल. नाही तर काय होणार माहितीये का, की मी काय बोलते तुमच्याकडे काही कळणार नाही, आणि मग शेवटी वेबिनारच्या शेवटी तुम्ही मला प्रश्न विचारा की सर हे सांगा, सर ते सांगा, आणि वेळाभावी मी तुम्हाला काहीच सांगणार नाही, आणि मग तुम्हाला तुमचा गैरसमज होईल की सरांनी आमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. कारण का गेली अनेक वर्ष मी वेबिनार घेतोय, आणि मला माहिती आहे की समोरची व्यक्ती जी आपल्या वेबिनारमध्ये आले, ती कोणत्या अपेक्षेने आले, तिला नक्की काय अपेक्षित आहे, हे मला सगळं माहिती आहे. त्यामुळे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ह्या वेबिनारमध्ये मिळणार आहे, पण स्टेप बाय स्टेप, एकत्र नाही. ओके. चला पुढे जाऊया. तर हे वास्तव आहे, आणि त्याच्यामुळे आजच्या मुलांना काउन्सिलिंगची गरज आहे. ओके. आपण काय बघितलं आतापर्यंत, की आजच्या मुलांना काउन्सिलिंगची गरज का आहे, त्याच्यापाशी कारण आपण बघितली. ओके. आता थोडंसं आपण पुढे जाऊया, की याच्यावरून आपला एकच लक्षात येतं की आजच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी ह्या दिवसांदिवस वाढत चाललेल्या आहेत, आणि त्यांचे प्रश्नही दिवसांदिवस वाढत चाललेले आहेत, आणि ते त्यांच्या प्रश्नांची उत्तरं शोधत आहेत. ओके. पण त्यांना ती उत्तरं सापडतच नाहीयेत, आणि म्हणून ते गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये आहेत. त्यांचं भावविश्वही गोंधळलेलं आहे, आणि म्हणून त्यांना काउन्सिलिंगची गरज आहे. येते लक्षात? की आजच्या मुलांचं काय झालंय, की बघा ना, आजची मुलं स्मार्ट आहेत, ऍक्टिव्ह आहेत. ओके, त्यांच्यामध्ये कॅलिबर आहे, पण त्यांना योग्य मार्गदर्शन, योग्य दिशा नसल्यामुळे ते गोंधळलेले आहेत. त्यांना नाही कळत आहे काय प्रॉब्लेम होतोय तो. ओके. म्हणजे आई वडील सांगतायत की मोबाईल वापरू नकोस, ठीक आहे, आणि आई वडील त्यांना ओरडतायत म्हणून त्या आई वडिलांचा राग करतायत. पण त्यांच्या मनात एक प्रश्न पडलाय की अरे, अख्खं जग मोबाईल वापरतंय, मग मी वापरला तर काय गुन्हा केला? आई वडील सांगतात सोशल मीडियावरती अजिबात जायचं नाहीये. त्यांना प्रश्न पडलाय, अरे अख्खं जग सोशल मीडियावरती आहे, मी गेलो तर काय प्रॉब्लेम आहे? आई वडील सांगतात की बाहेरचं खाऊ नकोस, त्याला प्रश्न पडलाय, अरे अख्खं जग बाहेरचं खातं, मी का खाऊ नकोस? येते लक्षात? त्यामुळे काय झालंय ना, की त्याच्या त्या प्रश्नांची उत्तरं त्याला आई वडिलांकडून प्रॉपर जर का मिळाली ना, तर मला असं वाटतं की त्या मुलाचं काउन्सिलिंग घरच्या घरी होऊन जाईल. ओके. पण ती उत्तरं त्याला सापडत नाहीयेत, किंवा ती उत्तर आईवडिलांकडून त्याला मिळत नाहीयेत, आणि म्हणून ना, प्रत्येक मुलाकडे तुम्ही जर बघाल तर तो गोंधळलेल्या मनस्थितीमध्ये तुम्हाला दिसेल. आणि हा गोंधळ त्यांचा काढण्यासाठीच त्यांना काउन्सिलिंगची गरज आहे. येते लक्षात? आणि ह्यांना काउन्सिलिंग करण्यासाठीच, ओके, म्हणजे या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग करण्यासाठीच आपल्या समाजामध्ये मोठ्या संख्येने काउन्सिलरची गरज आहे. पण इथे प्रश्न असा येतो की सर, काउन्सिलिंग म्हणजे नक्की काय? म्हणजे बऱ्याच लोकांचा प्रश्न असा असतो की सर, हे सगळं तुम्ही सांगताय ते आम्हाला पटतंय, पण नक्की काउन्सिलिंग म्हणजे नक्की काय? म्हणजे आम्हाला काय गोळ्या औषधं द्यायची आहेत, त्याला काय ट्रीटमेंट करायची आहे, त्याला आम्हाला काही म्हणजे काय नक्की काय काउन्सिलिंग म्हणजे काय करायचं आहे?
ओके. तर आपण ना थोडक्यात काय करूया, त्या गोष्टी समजून घेऊया. तर लक्षात घ्या, काउन्सिलिंग म्हणजे इट्स अ प्रोसेस ऑफ हेल्पिंग. ओके. स्वतःच्या अडचणी स्वतः सोडवण्यासाठी एखाद्या विद्यार्थ्याला सहकार्य करणं, मदत करणं म्हणजेच काउन्सिलिंग होय. ओके. एखादा मुलगा आहे, त्याचा प्रॉब्लेम काय की तो स्ट्रेसमध्ये आहे. मग त्याला त्या स्ट्रेसमधून बाहेर पडण्यासाठी त्याला सहकार्य करणं, त्याला मदत करणं. ओके. आणि ते कशाच्या माध्यमातून? संवादाच्या माध्यमातून. ओके. किंवा एखाद्या मुलाला अभ्यास करायला आवडच नाहीये, मग त्याला तिथे मदत करणं, सहकार्य करणं संवादाच्या माध्यमातून आणि त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं. म्हणजेच तुम्ही स्ट्रेस, डिप्रेशन, एनएक्झायटी, फिअर, फोबिया, ॲडिक्शन यांसारख्या वेगवेगळ्या मानसिक आजारांवरती आजच्या मुलांचं काउन्सिलिंग करू शकता. आणि हे काउन्सिलिंग करणं म्हणजे काय? तर त्यांना सहकार्य करणं, मदत करणं. ओके. कशासाठी? तर त्यांच्या त्या अडचणीतून त्यांना बाहेर पडण्यासाठी. इतकं सोपं आहे. ओके. मग तुमच्या मनात प्रश्न येऊ शकतो, सर मग काउन्सिलिंग म्हणजे इट्स प्रोसेस ऑफ हेल्पिंग किंवा मदत करणं हे कळलं, पण मग काउन्सिलर नक्की कोण असतो? बरोबर की नाही? तर काउन्सिलर कोण असतो बघा, की एखाद्या विद्यार्थ्याला त्याच्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी मार्गदर्शन करणारा, मदत करणारा, सहकार्य करणारा. इथे लक्षात, की तो अडकलाय कुठेतरी, एखादं व्यसन लागलंय त्याला. ओके. कोणाची मदत घेणार तो? नाही घेऊ शकत. आई वडिलांना सांगायला भीती वाटते, मित्रमंडळींना सांगू शकत नाही किंवा शिक्षकांची मदत तो घेऊ शकत नाही. मग त्याला त्या अडचणीतून बाहेर काढायचं असेल तर तो कोण काढू शकतो? काउन्सिलर काढू शकतो. अशा अनेक अडचणी आहेत. आता बऱ्याचशा कॉलेज गोईंग स्टुडंटमध्ये किंवा अगदी 8, 9, 10च्या स्टुडंटमध्ये अफेअर्स आहेत. ओके. म्हणजे त्याला आपण अट्रॅक्शन म्हणूया, की एकमेकांबद्दल अट्रॅक्शन आहे, मुलाचं मुलीकडे, मुलीचं मुलाकडे. मग ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर काढणारा किंवा त्यांना योग्य मार्गदर्शन करणारा हा कोण असतो? काउन्सिलर असतो. ओके. तर काउन्सिलिंग म्हणजे नक्की काय, काउन्सिलर म्हणजे नक्की कोण, हे तुम्हाला कळलं. आता अतिशय महत्वाचं मी सांगतोय, की आज आपल्या समाजामध्ये लाखो करोडो विद्यार्थी आहेत. आपल्या आजूबाजूला अनेक विद्यार्थी आहेत. आपल्या आजूबाजूला अनेक स्कूल आहेत, कॉलेजेस आहेत, कोचिंग क्लासेस आहेत, अनेक इन्स्टिट्यूट आहेत. ओके. आज प्रत्येक म्हणजे 100पैकी 100 विद्यार्थ्याला काउन्सिलिंगची गरज आहे. आणि ही गरज भागवण्यासाठी आपल्या समाजामध्ये मोठ्या संख्येने काउन्सिलरची गरज आहे. कारण का, मुंबई, पुणे, नाशिक शहरी भाग जर का सोडलात तर काउन्सिलिंग म्हणजे नक्की काय, काउन्सिलर कोण, हेच लोकांना माहिती नाही अजूनपर्यंत. येते लक्षात. त्यामुळे माझा फक्त प्रयत्न एवढाच आहे, की मी काय करतोय, सक्षम समुपदेशक घडवण्याचं कार्य करतोय. कारण आपल्या समाजाला खूप गरज आहे. आपल्या समाजामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी समुपदेशकांची गरज आहे, लक्षात ठेवा. येते लक्षात. मग हे विद्यार्थी समूशक बनण्यासाठीच आपला हा कोर्स आहे. ओके. की बना विद्यार्थी समुपदेशक आणि सुरू करा स्वतःचं संगोपन केंद्र. पण आता हे सगळं कसं काय ते तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे. पण माझा इथे असा प्रश्न असणार आहे, की किती जण आपली नोकरी, आपला व्यवसाय, आपलं कुटुंब सगळं सांभाळून आपल्या वेळेनुसार एक काउन्सिलर म्हणून पार्ट टाइम मध्ये काम करायला तयार आहेत? त्यांनी येस टाईप करायचंय. ओके. पार्ट टाइम मध्ये किंवा काही लोकांची इच्छा असेल की नाही सर आम्ही फुल टाइम पण करायला इच्छुक आहोत. ठीक आहे. पण किती लोक इच्छुक आहेत ते मला फक्त जाणून घ्यायचं आहे. एक काउन्सिलर म्हणून, ओके, एक विद्यार्थी समुपदेशक म्हणून किती जण काम करायला तयार आहेत? त्यांनी येस टाईप करायचंय फास्ट. येस, खूप लोकांचे मेसेज येत आहेत. ग्रेट. ओके. धन्यवाद. चला, खूप लोकांचे मेसेज आलेले आहेत. ओके. आता ना व्यवस्थित समजून घ्या सगळ्यांनी. मी मगाशी पण एक सांगितलं होतं आणि आता पण सांगतोय, की एखाद्या विद्यार्थ्याचं काउन्सिलिंग करणं हे इतकं सोपं नाहीये. इतकं सोपं नाहीये. ओके. कारण का, एक गोष्ट लक्षात ठेवा, की जेव्हा एखादा विद्यार्थी अडचणीमध्ये असतो तेव्हाच तो तुमच्याकडे येतो. जेव्हा एखादा विद्यार्थी अडचणीमध्ये असतो तेव्हाच तो तुमच्याकडे येतो. आणि मग एक गोष्ट लक्षात ठेवा, की आलेल्या विद्यार्थ्याचं जर काही योग्य पद्धतीने काउन्सिलिंग नाही झालं तर त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. आणि मी इथे स्पष्टपणे सांगतोय माझ्या वेबिनारमध्ये, की आपल्याला अधिकार नाहीये कोणाचंही आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा. मला माहित नाही तुम्ही किती लोकांचे वेबिनार अटेंड केले असाल, पण स्पष्ट कोणी बोलत नाही. त्यांचे कोर्स विकले जावे म्हणून काही सांगतात लोक आणि लोक त्याला बळी पडतात.
बरोबर की नाही? आणि मग नंतर नावं ठेवतात की अरे मी ह्यांच्याकडे पैसे भरले, यांचा कोर्स केला, मला काही फायदा झाला नाही. त्यामुळे मी स्पष्ट माझ्या वेबिनारमध्ये बोलून मोकळा होतो की बाबा रे, एखाद्या विद्यार्थ्याचं काउन्सिलिंग करणं हे इतकं सोपं नाहीये. कारण का, तो विद्यार्थी आपल्याकडे एखादा प्रॉब्लेम घेऊन आला, समजा स्ट्रेस, डिप्रेशन, एनएक्झायटी, फेअर, फोबिया, अडिक्शन, रिलेशनशिप किंवा एखादा अफेअर, तो कुठलाही प्रॉब्लेम घेऊन आला तर त्याचं योग्य समुपदेशन आपल्याकडनं होणं खूप गरजेचं आहे. कारण का जर आपण चुकीच्या पद्धतीने जर का समुपदेशन केलं तर त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतो आणि त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा आपल्याला अधिकार नाहीये. आणि म्हणून इथे मी जे सांगतोय ते सगळ्यांनी कान देऊ नये का, की समुपदेशक बनणं ही एक जबाबदारी आहे. तयार आहात जबाबदारी स्वीकारण्यासाठी? आता यस टाईप करा बघू. जबाबदारी आहे. जबाबदारी तुम्ही जर का स्वीकारायला तयार असाल तर यस टाईप करा. ओके. कारण काय आहे ना, हे मार्केटिंग नाही आहे की मला बोलबच्चनगिरी करता येतं, मला चांगलं मोटिवेट करता येतं, मला बोलता येतं म्हणजे मी काउन्सिलिंग करू. नाही 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 नाही. हे कुठलं प्रोडक्ट नाही आहे की त्याचे फीचर सांगितले, त्याचे फायदे सांगितले की प्रोडक्ट विकलं जाईल. हे कुठलं प्रोडक्ट नाहीये, हे कुठलं मार्केटिंग नाहीये, कुठलं सेल्स नाहीये. तर एखाद्या विद्यार्थ्याचं काउन्सिलिंग करणं म्हणजे त्याच्या आयुष्याचा खेळ आहे, तो लक्षात ठेवा. आणि त्यामुळे ती जबाबदारी तुम्ही स्वीकारायला पहिले तयार आहात का, ते मला प्रथमतः तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय, मग मी पुढचं बोलतो. ओके. कारण का पैसे तर मिळणार बघा, आपण काउन्सिलर म्हणून काम करणार आहोत, आपण एखाद्या विद्यार्थ्याचं काउन्सिलिंग करणार आहोत, त्याच्याबद्दल आपल्याला त्याचं काउन्सिलिंगची फी मिळणार आहे, त्या सगळ्या गोष्टी आहेत. पण तरी देखील मी इथे काय विचारतोय की जबाबदारी घ्यायला तयार आहात का? कसं आहे ना, मी 2006 पासून या क्षेत्रामध्ये काम करतोय. मला अनेक लोक बोलतात की सर इतक्या वर्ष तुम्ही काम करताय, कसं काय शक्य आहे? तर मी त्यांना एवढंच म्हटलं की मी ना टिकलो का टिकलो, कारण का मी लोकांच्या भावनांची कधी व्यवसाय नाही केला. जी व्यक्ती लोकांच्या भावनांची व्यवसाय करते ना, ती मार्केटमध्ये 6 महिने किंवा वर्षभर टिकते, त्यानंतर गायब होऊन जाते. ओके. मी एका क्षेत्रामध्ये गेली अनेक वर्ष काम करतोय बिकॉज ऑफ एकच, की मी कधीच कोणाच्या भावनांशी व्यवसाय केलेला नाहीये. आणि मी माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याला पण तेच सांगतो की आपल्याला कोणाच्याही भावनांशी व्यवसाय करण्याचा अधिकार नाहीये. ओके. जबाबदारी आहे, जबाबदारीनेच काम करणं गरजेचं आहे. ओके. तर मी प्रश्न केला होता की किती लोक जबाबदारी स्वीकारायला तयार आहेत, आणि इथे बऱ्याच लोकांचा मेसेज आला की येस सर, आम्ही जबाबदारी घ्यायला तयार आहोत. ओके. ग्रेट ग्रेट, चलो शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना. आणि आता आपण जाऊया आपल्या मेन टॉपिककडे, की आपला हा जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमात काय शिकवलं जातं हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे, आणि मग शेवटी तुमच्या काही प्रश्नांकडे मी येणार आहे. ओके. त्यामुळे हे थोडं फास्ट घेईन मी, कारण का हा सिलेबस तुम्हाला मेन आपल्या कोर्समध्ये शिकवला जातो. त्यामुळे काय टॉपिक आहे ते तुम्हाला मी फास्ट थोडे सांगतो, आणि मग तुमच्या मेन प्रश्नांकडे येतो. ओके. तर बघा, आपला हा जो कोर्स आहे त्या कोर्समध्ये काय शिकवलं जातं, तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला जे शिकवलं जातं ते म्हणजे समुपदेशन. ओके. हा एक विषय आहे, त्या विषयामध्ये 5 टॉपिक आहेत. समुपदेशन म्हणजे नक्की काय, समुपदेशकासाठी महत्त्वाचे नियम, आजच्या विद्यार्थ्यांना समुपदेशनाची गरज का आहे, समाजामध्ये समुपदेशकांची गरज का आहे, आणि समुपदेशनाचे प्रकार किती व कोणते. अनेकांना प्रश्न पडला असेल, सर समुपदेशनाचे प्रकार किती व कोणते म्हणजे काय? समुपदेशन समुपदेशन आहे? नाही, तसं नाही. त्याच्यामध्ये पण प्रकार आहेत. किती, कोणते, हे सगळं तुम्हाला मी कोर्समध्ये शिकवेन. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला समुपदेशन हा टॉपिक शिकवल्याच्या नंतर पुढे तुम्हाला काय शिकवलं जातं, तर मुलं आणि पालक यांचे नातेसंबंध कसे सुधारायचे. एक काउन्सिलर म्हणून आपण पालक आणि मुलं यांच्यातले जे बिघडलेले नातेसंबंध आहेत ते कसे सुधारायचे, कुठल्या टेक्निक्स वापरायच्या, कुठले फॉर्म्युले वापरायचे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये मी शिकवणार आहे. ओके. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कसा वाढवायचा, विद्यार्थ्यांची निर्णय क्षमता कशी वाढवायची, विद्यार्थ्यांचं वर्तणूक समस्या कशा सोडवायच्या, विद्यार्थ्यांनी जीवनात ध्येय कसं ठरवायचं, विद्यार्थ्यांची अभ्यासात आवड कशी निर्माण करायची, विद्यार्थ्याने करिअर कोणतं आणि कसं निवडायचं, आणि निवडलेल्या करिअरमध्ये यशस्वी कसं व्हायचं. ओके. असे अनेक टॉपिक तुम्हाला याच्यामध्ये मानसशास्त्राच्या आधारे शिकवले जातील. इथे लक्षात, ऑन द बेस ऑफ सायकोलॉजी तुम्हाला शिकवलं जाईल. ओके. खूप वास्ट अभ्यासक्रम आहे. म्हणजे मी फक्त तुम्हाला हेडलाईन सांगतोय, ही प्रत्येक टॉपिक तुम्हाला इन डिटेलिंग मध्ये शिकवले जाणार आहेत. म्हणजे नातेसंबंध समुपदेशन ही काळाची गरज आहे, लक्षात ठेवा. आज बरीचशी मुलं माझ्याकडे येतात आणि मला सांगतात की म्हणजे माझ्या आई वडिलांनी, म्हणजे माझ्याकडे एक 11वीची केस होती. मी नेहमी सांगतो माझ्या वेबिनारमध्ये की 11वीचा मुलगा मला सांगतो की माझ्या आई वडिलांनी मला आत्ताच सांगावं की आम्ही तुझा सांभाळ करू शकत नाही, मी आज घर सोडून जायला तयार आहे. तो मुलगा मला काय सांगतो की सर तुम्हाला माहिती आहे का, माझे आई वडील माझा सांभाळ करतायत, माझ्यावरती उपकार करत नाहीत.
माझ्यावरती उपकार करत नाहीयेत. इट्स अ इन्व्हेस्टमेंट. म्हणजे काय? ते त्यांचं कर्तव्य करतायत, कारण काही गुंतवणूक आहे. आज ते माझा सांभाळ करतायत, उद्या त्यांच्या म्हातारपणी मला त्यांचा सांभाळ करायचा आहे. 11-20चा मुलगा बोलतोय. इथे लक्षात, बऱ्याच ठिकाणी मारामाऱ्या पण होत आहेत घराघरामध्ये. ओके, बऱ्याच ठिकाणी तर जीव पण संपवला एकमेकाचा. आता हे मी सांगणारा कोण? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कारण तुम्ही सगळे सोशल मीडियावरती असता, बरोबर की नाही? आज तुम्ही फेसबुकच्या माध्यमातून तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आलात, व्हॉट्सअप ग्रुपमधून ह्या वेबिनारमध्ये आलात, त्यामुळे तुम्हाला सोशल मीडिया माहिती आहे. सोशल मीडिया तुम्ही बघत असाल की काय चाललंय सध्या आपल्या आजूबाजूला ते. ओके, त्यामुळे हे विद्यार्थी आणि पालक यांच्यातले नातेसंबंध जे बिघडत चाललेले आहे दिवसेंदिवस, हे कुठेतरी सुधारणं गरजेचं आहे. आणि ते सुधारण्यासाठी समुपदेशक हा खूप महत्वाचा घटक आहे, लक्षात ठेवा. ओके, आणि तुम्ही ते नक्की सुधारू शकता. मी तुम्हाला पुराव्यासहित दाखवणार आहे की माझ्या कित्येक विद्यार्थ्यांनी हे काम सुरू केलेलं आहे आणि कित्येक विद्यार्थ्यांनी नातेसंबंध सुधारलेले आहेत. हे पुराव्यासहित तुम्हाला दाखवणार आहे पुढे. तर हे सगळं तुम्हाला इन डिटेलिंग मध्ये मी काय करणार आहे, शिकवणार आहे आपल्या कोर्समध्ये. येते लक्षात. त्याच्यानंतर थोडंसं पुढे आपण जाऊया. अजून काय शिकवलं जातं आपल्या कोर्समध्ये? तर विद्यार्थ्यांच्या अभ्यासातली एकाग्रता कशी वाढवायची, विद्यार्थ्यांना मोबाईल इंटरनेट पासून दूर कसं करायचं. आज 100 पैकी 100 पालकांची एकच तक्रार आहे की मोबाईल जास्त बघतात विद्यार्थी. म्हणजे माझ्याकडे दिव्यावरून एक केस आली होती की मुलगी रात्री 2-2 वाजेपर्यंत अंथरुणामध्ये असते मोबाईलवरती. म्हणजे वरून चादर आणि आतमध्ये मोबाईल असतो. आणि ती सकाळ कधी होते, दुपारी 1-2 वाजता. बिचारे पालक टेन्शन मध्ये आहेत. वयात आलेली मुलगी मोबाईलच्या आहारी गेलेली आहे, काहीच करत नाहीये. म्हणजे आज काय झालंय ना, तरुण पिढी आहे ना, मोबाईलचा चुकीचा वापर जास्त करते. म्हणजे इथे तुम्हाला एक छोटासा मुद्दा सांगतो की आज काय झालंय की मोबाईल इंटरनेट हे वाईट नाहीये, पण त्याचा वाईट वापर हा जास्त केला जातोय आजच्या तरुण पिढीकडून. ओके, म्हणजे अगदी सेक्शुअल कंटेंट पण पाहिलं जात आहेत. ओके, अनेक केसेस सध्या माझ्याकडे येत आहेत सेक्शुअल कंटेंटच्या. मग त्याच्यामध्ये मुली पण पुढे आहेत. म्हणजे असं नाहीये की फक्त मुलंच पुढे आहेत, मुली देखील पुढे आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे अगदी 9वीची मुलगी रोज सेक्शुअल व्हिडिओ बघते, ही केस देखील मी हाताळलेली आहे. म्हणजे तुम्हाला काही लोकांना ऐकून शॉक वाटेल, पण हे खरं बोलतोय मी तुम्हाला. इतकी वाईट परिस्थिती आहे, कारण काय लगेच सहज उपलब्ध आहे ना सगळ्या गोष्टी आता. पहिल्यासारखं नाहीये, आता सहज सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत मोबाईलवरती. एका क्लिकवरती तुम्हाला जे हवं ते मिळतं. मग आजची तरुण पिढी ह्या मोबाईलच्या जास्त आहारी गेलेली आहे आणि मोबाईलचा गैरवापर करत आहे. मग त्यांना कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे. आणि हे पुन्हाचं काम, समाज प्रबोधनात्मक काम, समाज सुधारणाचं काम तुम्ही करू शकता एक समुपदेशक म्हणून. ओके, एखाद्या मुलाचं मोबाईल इंटरनेट पासून त्यांना दूर कसं करायचं, यासाठी कुठल्या टेक्निक्स वापरायच्या, कुठले फॉर्म्युले वापरायचे, ॲज पर सायकोलॉजी, हे तुम्हाला ह्याच्यामध्ये मी शिकवणार आहे. पण खरं सांगतो तुम्हाला, आज आई वडील बिचारे खूप प्रामाणिकपणे मुलांसाठी करतात, पण कुठेतरी मुलं त्याचा चुकीचा वापर करतात. येस ऑर नो? काय सांगाल? येस ऑर नो? म्हणजे आई वडील एखाद्या मुलाला किंवा मुलीला मोबाईल घेऊन देतात काळजीपोटी, की माझं मूल कुठे आहे, क्लासमध्ये, स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये आहे, रस्त्यामध्ये आहे, किंवा काय आहे ही मला माहिती मिळावी, या काळजीपोटी आई वडील काय करतात, EMI वरती, इन्स्टॉलमेंट वरती मोबाईल घेऊन देतात. स्वतः साधा मोबाईल वापरतात आणि यांना महागडे मोबाईल घेऊन देतात. प्रामाणिकपणे हो, की जे मला नाही मिळालं ते माझ्या मुलांना मिळालं पाहिजे, हा एक प्रामाणिक विचार. पण खरंच आजची पिढी त्याचा योग्य वापर करते का? हा मोठा प्रश्न आहे. मोठा प्रश्न आहे. ओके, म्हणजे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच केसेसमध्ये असं सापडलंय की किंमतच नाहीये. म्हणजे आई वडिलांनी जे काय केलेलं आहे त्याची मुलांना किंवा मुलीला अजिबात किंमत राहिली नाही आहे. आणि त्यामुळे मिळालेल्या सुखसुविधांचा चुकीचा वापर हा आजकालच्या पिढीकडून जास्त होतोय. हे मी जे पाहतोय ते बोलतोय, माझ्या मनाचं अजिबात बोलत नाहीये. ओके, कदाचित काही लोकांना ते पटेल, काही लोकांना नाही पटणार, पण जे पाहतोय ते मी बोलतोय. की जास्त मिळालं त्याच्यामुळे काय झालेलं आहे, त्याचा चुकीचा वापर हा देखील जास्त होत चाललेला आहे. आणि त्यामुळे एक समुपदेशक म्हणून तुम्ही देखील खूप चांगलं कार्य करू शकता, आणि त्यासाठी तुम्हाला ही एक मोठी संधी असणार आहे. ओके, याच्याबद्दल इन डिटेलिंग आपण आपल्या कोर्समध्ये बोलणारच आहोत. ओके, पुढे जाऊया. विद्यार्थ्यांना ताणतणावातून बाहेर कसे काढायचे, विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास कसा करायचा, विद्यार्थ्यांना चुकीच्या मानसिकतेतून बाहेर कसं काढायचं, असे अनेक टॉपिक आहेत. एखादी चांगली गोष्ट आई वडिलांनी सांगितली, कधी चुकीची वाटते मुलांना. म्हणजे
आई वडील म्हणजे दुश्मन असं आजकालच्या मुलांना वाटतं. पण तीच गोष्ट जर का बाहेरच्या लोकांनी सांगितली तर ती त्यांना पटते. म्हणजे ही चुकीची मानसिकता आजकालच्या मुलांची जी आहे ती चुकीची आहे. त्याच्यातून त्यांना बाहेर काढणं खूप गरजेचं आहे, लक्षात ठेवा. आणि ते कसं काढायचं हे सगळं तुम्हाला इन डिटेलिंग मध्ये मी कोर्समध्ये शिकवणार आहे. ओके. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुमच्या मनात येईल की सर हे सगळं तुम्ही आम्हाला शिकवणार, ठीक आहे, पण याचा आम्ही काउन्सिलर म्हणून वापर कसा करायचा? प्रॅक्टिकली याचं आम्ही काम कसं करायचं किंवा प्रॅक्टिकली समोशन कसं करायचं हे पण तुम्ही आम्हाला शिकवणार का? तर येस. म्हणजे एखाद्या मुलाचं किंवा एखाद्या मुलीचं समुपदेशन कसं करायचं, आपली सिटिंग अरेंजमेंट कशी असली पाहिजे, आपली बॉडी लँग्वेज कशी असली पाहिजे, आपला आय कॉन्टॅक्ट कसा असला पाहिजे, काउन्सिलिंगची सुरुवात कुठून करायची, मध्य कुठून करायचा, शेवट कुठून करायचा, या सगळ्या गोष्टी तुम्हाला इन डिटेलिंगमध्ये शिकवल्या जातील. इथे लक्षात. किंवा किती सिटिंग घ्यायच्या काउन्सिलिंगच्या, किती फी घ्यायची काउन्सिलिंगची, या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये शिकवल्या जाणार आहेत. त्यामुळे अजिबात टेन्शन घेण्याची गरज नाहीये. फक्त तुम्हाला अभ्यासक्रम दिला जात नाही, तर त्या अभ्यासक्रमावरून तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याचं काउन्सिलिंग कसं करायचं हे देखील तुम्हाला शिकवलं जातं. तुमच्या माहितीसाठी सांगतो की बऱ्याचशा केसेसमध्ये मुलं बोलत नाहीत. म्हणजे ज्याला आम्ही म्हणतो की ती ओपन होत नाहीत. आणि जोपर्यंत एखादा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी तुमच्या समोर ओपन अप होत नाही, बोलत नाही, तोपर्यंत तुम्ही कितीही एक्सपर्ट काउन्सिलर असाल, तुम्ही काहीच करू शकत नाही, लक्षात ठेवा. काहीच करू शकत नाही. त्यांचं बोलणं खूप महत्वाचं आहे. ओके. म्हणजे बऱ्याच वेळेला ज्या टीन एज मधल्या केसेस असतात, ज्याला आपण तरुण वयातली मुलं मुली म्हणू शकतो, की त्या तरुण वयातली मुलं मुलींमध्ये ना असं म्हणजे असं होतं की ती लोक ना लवकर बोलत नाहीत. म्हणजे एखादी मुलगी असेल तर ती तर लवकर बोलायला तयारच होत नाही. मग अशा वेळेला एक काउन्सिलर म्हणून खूप मोठी कसरत असते की त्या मुलीला किंवा त्या मुलाला बोलतं कसं करायचं, कुठल्या ट्रिक्स वापरायच्या, काय करायचं नक्की असं त्यावेळेला, की जेणेकरून समोरची विद्यार्थिनी किंवा विद्यार्थी आपल्याशी बोलेल, मन मोकळं करेल. कारण का जोपर्यंत ते मन मोकळं करत नाहीत ना, जेपर्यंत ते बोलत नाहीत ना, तोपर्यंत तुम्ही काहीच करू शकत नाही, लक्षात ठेवा. ओके. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्याच्यामध्ये मी काय करणार आहे, शिकवणार आहे. काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. ओके. त्याच्यानंतर उपाय कसे द्यायचे? तुमच्याकडे येणारा विद्यार्थी हा असाच येणार नाही, त्याचा काहीतरी प्रॉब्लेम असणार आहे. मग त्याच्या प्रॉब्लेमवरती आपण काउन्सिलिंग तर करणार आहोतच, पण त्याच्यावरती उपाय कसे द्यायचे, कोणते द्यायचे, काय द्यायचे, हे देखील तुम्हाला याच्यामध्ये शिकवले जाणार आहेत. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला काही महत्वाच्या टिप्स दिल्या जातील आणि काही सिक्रेट देखील सांगणार आहे. ओके. कारण का ते खूप महत्वाचं आहे. एक समुपदेशक म्हणून काम करत असताना तुम्हाला जे जे काय गरजेचं आहे ते सगळं ह्याच्यामध्ये मी शिकवणार आहे. त्यामुळे काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. फक्त अभ्यास काय होतं ना, तुम्हाला मार्केटमधलं सांगतो की बरीच लोक फक्त आणि फक्त अभ्यासक्रम देतात आपल्याला आणि सोडून देतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, नुसता अभ्यासक्रम घेऊन काय करणार तुम्ही? पुढे कसं जायचं हे पण खूप महत्वाचं आहे ना. पण हे कोणच सांगत नाही, कारण का झाकली मूठ 1.25 लाखाची. इथे मी मात्र तसं नाही केलं की इथे प्रत्येक गोष्ट तुम्हाला मी शिकवलेली आहे. ओके. की तुमच्या पुढे हा अभ्यास संपूर्ण केल्याच्या नंतर प्रश्न नाही पडला पाहिजे की आता व्हॉट इज नेक्स्ट, मी पुढे काय करू, असा प्रश्न नाही पडला पाहिजे. तुम्हाला त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी मी इन्क्लुडिंग करून दिलेल्या आहेत. त्यामुळे जबरदस्त असा रिझल्ट आहे आणि जबरदस्त असं याचे रिझल्ट तुम्हाला सोशल मीडियाला देखील बघायला मिळतील. ओके. तर किती लोक हा अभ्यास करायला तयार आहेत त्यांनी यस टाईप करा. बघूया किती लोक अभ्यास करायला तयार आहेत. पास. ओके. तर काही ना एक प्रश्न येऊ शकतो की सर हे सगळं तुम्ही आम्हाला शिकवणार, ठीक आहे, पण पैशाचं कसं काय, उत्पन्न कसं मिळवायचं, बरोबर की नाही? साहजिकच आहे प्रश्न तुमचा, कारण का आपण जाहिरातच तशी केलेली आहे की तुम्ही तुमचं उत्पन्न सुरू करू शकता. मग ते कसं सुरू करू शकता हा प्रश्न प्रत्येकाला असणार आहे. तर बघा, तुम्हाला ना याच्यामध्ये 2 लेक्चर असतील. एक लेक्चर असेल व्यवसाय मार्गदर्शन आणि दुसरं असेल जाहिरात मार्गदर्शन. अतिशय महत्वाचे हे 2 लेक्चर असतील. म्हणजे अगदी एकही रुपया खर्च न करता आपण आपला व्यवसाय कसा करायचा, एकही रुपया खर्च न करता आपण आपली जाहिरात कशी तयार करायची, एकही रुपया खर्च न करता आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आणि पालकांपर्यंत कसं पोहोचायचं, एकही रुपया खर्च न करता आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन काम कसं सुरू करायचं, एआयचा वापर कसा करायचा, चॅट जीपीटीचा वापर कसा करायचा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्याच्यामध्ये इन डिटेलिंग मध्ये शिकवल्या गेलेल्या आहेत. इथे लक्षात. त्यामुळे आर्थिक उत्पन्न कसं मिळवायचं ह्याचं टेन्शन घेण्याची गरज नाहीये.
तुम्हाला त्यासाठी मी 2 लेक्चर देणार आहे आणि दोन्ही लेक्चर खूप 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 महत्वाचे आहेत. ओके. त्याच्यानंतर तुमच्या मनात अजून एक प्रश्न येऊ शकतो की सर ठीक आहे, म्हणजे कोर्स दिल्याच्या नंतर तुम्ही आम्हाला सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली कशा करायच्या ह्या पण शिकवल्यात, त्याच्यानंतर त्याच्यात व्यवसाय कसा करायचा ते पण शिकवलं आहात, त्याची जाहिरात कशी बनायची हे पण शिकवलं आहात, पण ह्याच्यात संधी आहे का हो, असा एक प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतो. तर मी एवढंच सांगेन की खूप 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 मोठी संधी आहे. खूप मोठी संधी आहे, कारण का लाखो विद्यार्थी आपल्या आजूबाजूला आहेत, करोडो विद्यार्थी आपल्या आजूबाजूला आहेत आणि त्या प्रत्येकाला काउन्सिलिंगची गरज आहे. तुम्हाला ह्या संधीची गरज आहे का, हा मोठा प्रश्न आहे. कारण बघा, चावून चणे नाही भरवता येत, भूक असणं गरजेचं आहे. बरोबर की नाही? यस, मला माझी नोकरी करतोय पण त्यात समाधान नाहीये, त्यामुळे मला माझं भविष्यात काहीतरी वेगळं स्वतःच सुरू करायचंय. ही भूक असेल तुमच्यामध्ये तर ही संधी तुमच्यासाठी आहे. तुम्ही नोकरी करताय पण तुम्हाला तुमचा येणारा पगार पुरत नाही, मग तुम्हाला पार्ट टाइम मध्ये वेगळं अर्निंग करायचं आहे. ही तुमची जर भूक असेल तर ही संधी तुमच्यासाठी आहे. ओके. तुम्हाला जर का समाजामध्ये सामाजिक कार्य करायचं असेल, की समुपदेशनाच्या माध्यमातून समाजामध्ये आजची तरुण पिढी सुधारावायची असेल, तर ही संधी तुमच्यासाठी आहे. तुम्हाला जर का तुमचं स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असेल समाजामध्ये, तर ही संधी तुमच्यासाठी आहे. त्यामुळे संधी खूप मोठी आहे, तुम्हाला किती गरज आहे हे खूप मॅटर करतं, लक्षात ठेवा. खूप मॅटर करतं इथे लक्षात. त्यामुळे आज लाखो करोडो विद्यार्थ्यांना काउन्सिलिंगची गरज आहे आणि त्यांचं काउन्सिलिंग करण्यासाठी समाजाला समुपदेशकांची गरज आहे. ओके. त्यामुळे संधी खूप मोठी आहे. आता या कोर्सचे अजून काही वेगळे फायदे आहेत का? तर हो, खूप फायदे आहेत. स्वतःच्या मुलांसाठी याचा जबरदस्त फायदा होतो. तुम्ही स्वतःचं समुपदेशन केंद्र सुरू करू शकता. तुम्ही स्वतःच्या नावापुढे समुपदेशक लिहू शकता. तुम्ही खालील विषयांवर सहसमुपदेशन करू शकता. उदाहरणार्थ, विद्यार्थी पालक नातेसंबंध, विद्यार्थी शैक्षणिक अडचणी, विद्यार्थी ध्येय निश्चिती, विद्यार्थी करिअर मार्गदर्शन, विद्यार्थी व्यक्तिमत्व विकास, विद्यार्थी वर्तणूक समस्या, अशा वेगवेगळ्या विषयांवरती तुम्ही काय करू शकता? मार्गदर्शन करू शकता. तुम्ही नोकरी व्यवसाय सांभाळून स्वतःच्या वेळेनुसार काम करू शकता. काहीच गरज नाही सगळं सोडण्याची. तुम्हाला रविवारी एक दिवस सुट्टी असते किंवा तुमचा जो काय सुट्टीचा वार असेल, तुमच्याकडे 24 तास असतात. त्या 24 तासातले 1.5 ते 2 तास एखाद्या विद्यार्थ्याला द्या. त्याचं काउन्सिलिंग करा. सहज 500 ते 1000 रुपये आपल्याला काउन्सिलिंगची फी मिळते. ठीक आहे. खेडेगावांमध्ये थोडंसं कमी पकडूया, 300 ते 400 रुपये मिळेल. पण शहरी भागामध्ये 500 1000 रुपये सहज मिळतात. ओके. हळूहळू काय करा तुम्ही, केसेस वाढवा. हळूहळू काय करा तुम्ही, तुमची फी वाढवा. त्यामुळे आपल्याला सगळं सांभाळून आपल्या वेळेनुसार हे काम करायचं सुरू करायचं आहे. आणि मग तुम्हाला जेव्हा असं वाटेल की आता तुमचा कॉन्फिडन्स वाढला, तुम्हाला आता चांगलं अर्निंग मिळतंय, तुमच्या पगारा इतका पैसा तुम्हाला आता इथून मिळतोय, तेव्हा तुम्ही फुल टाइम मध्ये उतरायला काही हरकत नाहीये. मग काही लोक विचारतात सर किती वेळ लागेल आम्हाला जर फुल टाइम मध्ये उतरायचं असेल तर. तर तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवीन की माझे अनेक विद्यार्थी हे 1.5 ते 2 महिन्यामध्ये फुल टाइम मध्ये कन्वर्ट झालेले आहेत. म्हणजे 1.5 ते 2 महिने त्यांनी पार्ट टाइम मध्ये काम सुरू केलं आणि लगेचच ते फुल टाइम मध्ये कन्वर्ट झालेत. काही लोक 3 महिन्यानंतर झाले, काही लोक 6 महिन्यानंतर झाले. प्रत्येकावरती आहे की तुम्ही किती प्रामाणिकपणे अभ्यास कराल, तुम्ही किती प्रामाणिकपणे याच्यामध्ये मन लावून सगळ्या गोष्टी समजून घ्याल, याच्यावरती डिपेंड आहे. हे ते लक्षात. त्यामुळे खूप मोठी संधी आहे आणि सोबत मी असल्यामुळे काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. तुम्ही शाळा, कॉलेज, क्लासेस, सोसायटी, सामाजिक संस्था येथे विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळ्या विषयांवरती ऑनलाईन ऑफलाईन मार्गदर्शन शिबिर घेऊ शकता. तुम्ही एक ट्रेनर, एक लाईफ कोच म्हणून देखील काम करू शकता. माझे अनेक विद्यार्थी करतायत. म्हणजे अनेक विद्यार्थी करतायत. येते लक्षात. बघा, एक मोठा गैरसमज असतो बऱ्याच लोकांचा की सर आम्हाला जागा घ्यावी लागेल का, आम्हाला भाडं भरावं लागेल का, आम्हाला सेंटर चालू करण्यासाठी स्टाफ ठेवावा लागेल का. काहीच करायची गरज नाहीये. 2006 ते 2013, ओके, माझं देखील सेंटर नव्हतं, काहीच नव्हतं. 2013ला जेव्हा मला दुर्वा झाली, माझी मुलगी झाली, त्याच्यानंतर मी सेंटर सुरू केलं. मग त्याच्या अगोदर मी कसं काम करायचो, तर ज्या मुलाचं काउन्सिलिंग करायचंय, ज्या मुलीचं काउन्सिलिंग करायचंय, त्याच्या घरी जाऊन त्याचं काउन्सिलिंग करायचो, ज्याला मी होम व्हिजिट म्हणतो. किंवा ज्या मुलाचं किंवा मुलीचं काउन्सिलिंग करायचंय, तिच्या शाळेमध्ये जाऊन तिचं काउन्सिलिंग करायचो, तिच्या कॉलेजमध्ये जाऊन काउन्सिलिंग करायचो किंवा तिच्या क्लासमध्ये जाऊन काउन्सिलिंग करायचो. येते लक्षात. काही गरज नाही पैसे टाकायची, काही गरज नाही जागा घेण्याची, काही गरज नाही भाडं भरण्याची. एकही रुपया खर्च न करता आपल्याला हा व्यवसाय करता येतो. काहींचं असं म्हणणं असेल की जर सोशल मीडियाला जाहिरात करायला मला जमत नाही, मला ते ऑपरेटच करता येत नाही, मग मी काय करू. काही टेन्शन घेऊ नका. कुठेही जाहिरात न करता, कुठलीही जाहिरात न बनवता, डीटीपी वगैरे न बनवता, तुमच्याकडे रोज विद्यार्थी काउन्सिलिंगला येऊ शकतो. कसं, हे मी तुम्हाला शिकवेन.
येते लक्षात, कारण का तुमच्या माहितीसाठी सांगतो की माझ्याकडे अगदी 65 वर्षाची पण काही मंडळी आहेत, 60, 65, 62, 70 वर्षाची पण एक मॅडम आहेत की त्या देखील आपल्याकडे काम करतात. त्यांना ह्यातलं काहीच कळत नाहीये सोशल मीडियाचं, पण तरी देखील त्यांच्याकडे खूप साऱ्या केसेस काउन्सिलिंगला आहेत. कशा, ते मी तुम्हाला शिकवेन आपल्या कोर्समध्ये की आपण कशा पद्धतीने हे सगळं करू शकतो. काही गरज नाहीये जागा घेण्याची, काही गरज नाही पैसा खर्च करण्याची. एकही रुपया खर्च न करता तुम्हाला हा बिझनेस करता येतो. फक्त तुम्हाला काउन्सिलिंगचा कोर्स करायचा आहे आणि तुम्हाला काउन्सिलर बनायचं आहे. ओके. सो असे अनेक फायदे ह्या कोर्सचे आहेत. थोडंसं पुढे जाऊया आपण की अजून काय फायदे आहेत. तर तुम्ही इयत्ता 7वी पासून 15वी पर्यंतच्या तसेच पुढील सर्व विद्यार्थ्यांच्या डिप्लोमा डिग्री पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन करू शकता. मग तो विद्यार्थी मराठी मीडियमचा असो, सेमी इंग्लिशचा असो, इंग्लिश मीडियमचा असो, कुठल्याही मीडियमचा असो, काहीच अडचण नाहीये. ओके, तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्याचं करू शकता. आता तुमच्या मनात एक प्रश्न येऊ शकतो की सर ठीक आहे तुम्ही सगळं सांगताय, पण मग तुम्ही हे सगळं जे करताय, तुम्ही वेगवेगळे विद्यार्थी घडवताय, मग तुमची संस्था शासनमान्य आहे का? तर हो, आपली संस्था ही शासनमान्य आहे. ओके, आणि त्याचं हे प्रमाणपत्र आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपण शासनाच्या 7 ते 8 डिपार्टमेंटला असोसिएट आहोत, ज्याच्यामध्ये नीती आयोग आहे, आयुष मंत्रालय आहे, स्किल इंडिया आहे. ओके, अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपण असोसिएट आहोत. आणि लवकरच आपण RCAशी पण असोसिएट होत आहोत. लवकरच आपण WHO शी पण असोसिएट होत आहोत. आपण ISO सर्टिफाईड आहोत, लक्षात घ्या. त्यामुळे आपण जे कार्य करतो आहोत ते खरंच प्रामाणिकपणे करत आहोत. त्यामुळे काही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक सर्टिफिकेट दिलं जाईल आमच्याकडून. ते सर्टिफिकेट देखील असं असेल की त्या सर्टिफिकेटवरती हे सगळे लोगो असतील, स्किल इंडियापासून ते अगदी आयुष मंत्रालयापासून माझी सिग्नेचर असेल, आमचं रजिस्ट्रेशन नंबर असेल, तुमचं रजिस्ट्रेशन नंबर असेल, आणि ह्या सर्टिफिकेटवरती तुम्ही बिनधास्त प्रॅक्टिस सुरू करू शकता. काहीच अडचण नाहीये. तुम्ही काउन्सिलर लावू शकता तुमच्या नावास पुढे ह्या सर्टिफिकेटवरती. तुम्ही स्वतःचं काउन्सिलिंग सेंटर सुरू करू शकता या सर्टिफिकेटवरती. तुम्ही बिनधास्त काम सुरू करू शकता. काहीच अडचण नाहीये. ओके. माझ्या अनेक विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. ओके, मी तुम्हाला काही जाहिराती दाखवतोय. हे सगळे माझे विद्यार्थी आहेत की ज्यांनी माझ्याकडनं कोर्स करून हे सगळं काम सुरू केलेलं आहे. हे अंजली मॅडम आहेत, काय म्हणतात बघा की नाग्या महादू एक कातकरी समाजातील क्रांतिकारक यांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या वसतिगृहात समुपदेशक म्हणून मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली. समुपदेशक म्हणून माझं पहिलं पाऊल. ओके. हे संदीप सर आहेत, यांनी 3 ठिकाणी काम सुरू केलेलं आहे. त्याच्यानंतर हे आनंद महादेव सर आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे बघा की धन्यवाद सर, आज माझी पहिली काउन्सिलिंग झाली. 500 फी ठेवली आहे, उत्पन्नाला सुरुवात झाली. धन्यवाद ज्ञानेश्वर सकपाळ सर. हे सौरभ सर आहेत, यांच्या 4 ठिकाणी ब्रांचेस आहेत कोचिंग क्लासेसच्या, माटुंगा, टिळकनगर, मुलुंड, ठाणे आणि नाशिक. त्यांनी हा अभिप्राय दिलेला आहे. त्याच्यानंतर हा सावनी मॅडम आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे बघा की थँक्यू सर, मी सायकोलॉजीमध्येच BA करत आहे. जेवढं ज्ञान मला माझ्या कॉलेजच्या पुस्तकातून नाही मिळालं तितकं ह्या तुमच्या कोर्समधून मिळालं. खूप खूप थँक्यू सर. ओके. इकडे ह्या जयश्री मॅडम आहेत, सर मी ऑनलाईन आणि ऑफलाईन संशोधन केंद्र सुरू केले. आतापर्यंत मी 2 वेळा समुपदेशन केले आणि मला 500 रुपयाप्रमाणे मानधनी मिळालं. या कोर्समुळे उत्तम प्रकारे संभाषण करता येते. समुपदेशन केल्यानंतर त्यांना मला तणावमुक्त करण्यात मदत करता आली. याबद्दल आनंद तर आहेच, पण या कोर्समुळे मला स्वतःमध्ये आणि माझ्या कुटुंबातले प्रॉब्लेम हे खूप छान पद्धतीने हाताळता येतात, याचाही आनंद आहे आणि यासाठी मी तुमची कायमस्वरूपी ऋणी राहील. ओके. असे अनेक अभिप्राय आहेत, लक्षात ठेवा, अनेक अभिप्राय आहेत. हे दिलीप भिले सर. ओके. श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय आळंदी येथे 8वी ते 10वीच्या 2000 मुलांना ध्येय, मोबाईल व्यसन आणि लैंगिक विषयावर शनिवार रोजी मार्गदर्शन. म्हणजे तिकडचं जर कोण असेल आळंदीमधला, तुम्ही बिनधास्त जाऊन विचारू शकता त्या शाळेमध्ये की खरंच तुमच्याकडे हा प्रोग्राम घेतला होता का. हे रवींद्र सर आहेत, त्यांनी मडगाव येथील ज्ञानेंद्र पिंपळे या इंग्लिश स्कूलमध्ये त्यांनी काय घेतलं होतं, हा प्रोग्राम घेतला होता. असे अनेक विद्यार्थी आहेत माझे की त्यांनी प्रोग्राम घेतलेले आहेत. ओके. ह्या दीपा मॅडम आहेत, त्यांचं काय म्हणणं आहे बघा की सर या विद्यार्थ्याने कोरोनामध्ये शिक्षण सोडले, त्याला काहीही येत नव्हतं, पुढे शिकायला तयार नव्हता, त्याला मी योग्य मार्गदर्शन केलं. तो पुढे शिक्षण घ्यायला तयार झाला, अभ्यास करायला लागला. आता तो खूप 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 आनंदी आहे. मॅडमचं वय 60च्या वरती आहे, लक्षात ठेवा. ओके. हे रवींद्र सर आहेत, आज मी पहिले समुपदेशन केले. आत्महत्येचे विचार मनात येतात, आत्मविश्वास नाही, यावर मार्गदर्शन केले. त्याला गुलाबाचे फूल देऊन शुभेच्छा दिल्या. माझ्या कामाची सुरुवात झाली. ओके. त्याच्यानंतर अजून थोडंसं पुढे जाऊया. भरत ताटे सर,
कालच्या कार्यक्रमात लातूरमधील बरेच डॉक्टर सुद्धा उपस्थित होते. त्यांच्याशी चर्चा करत असताना त्यांनी सुद्धा मान्य केलं की मानसिक आजार बरा करण्यासाठी समुपदेशन ही खूपच प्रभावी थेरपी आहे, पण सक्षम समुपदेशक आपल्याकडे खूपच कमी आहेत. अशा पद्धतीने मी पहिल्यांदा एका कार्यक्रमात समुपदेशनाचे महत्त्व सांगण्यात यशस्वी झालो व लोकांना कार्यक्रम खूप आवडला. ओके. हे सागर पाटोले सर आहेत, रिस्पेक्टेड सर. काल नवी मुंबई येथील एका हायस्कूलमध्ये शिक्षण सप्ताह अंतर्गत कार्यशाळा उपक्रमामध्ये मॅजिक क्लास ऑफ स्टडी या विषयावर माझ्या उपस्थित व्याख्यान संपन्न झाले. हे व्याख्यान यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आपण मला जो ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून मार्गदर्शन केले, त्या सर्व बेसिक इन्फॉर्मेशनचा खूप फायदा झाला. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. असे अनेक अभिप्राय आहेत. मनीषा मॅडमने सांगितलं की शारदा मंदिर इंग्लिश मिडियम स्कूल कर्जत, आज माझा पहिला उपक्रम पूर्ण झाला. ओके. त्यानंतर संजय शिंदे सर यांचा अभिप्राय आहे. सर, मी तुमच्या मार्गदर्शनाखाली 15 दिवसापूर्वी घेतलेल्या समुपदेशनाची पावती. या परीक्षे अगोदर ही मुलगी खूप डिप्रेशनमध्ये होती, कॉलेजमध्ये जायला नको म्हणत होती, कोणाशीही बोलत नव्हती, घाबरलेली होती. मला भेटल्यानंतर ती कॉलेजमध्ये जायला तयार झाली आणि युनिव्हर्सिटी एक्झाम देऊन कॉलेजमध्ये सेकंड आली. एकदा ग्रेट टाईप करा संजय शिंदे सरांसाठी. कारण ह्या 15 दिवसामध्ये जर का संजय शिंदे सरांनी जर का त्या मुलीचं काउन्सिलिंग केलं नसतं, तर ती मुलगी ऑलरेडी डिप्रेशनमध्ये गेली होती. कदाचित तिने सुसाईड केलं असतं, कदाचित ती एक्झामला बसली नसती. बरोबर की नाही? आणि बऱ्याच काही गोष्टी घडल्या असत्या. पण ह्या संपूर्ण 15 दिवसामध्ये त्याने काय केलं, तिचं समुपदेशन केलं आणि त्याचा रिझल्ट तुमच्या समोर आहे. ऍक्च्युली हे बऱ्याच लोकांना खोटं वाटेल, म्हणून आम्ही त्या मुलीचा रिझल्टच मागून घेतला की मला तुझा रिझल्ट दे, की जेणेकरून आम्हाला ते पण ते खरं वाटेल आणि इतरांना पण ते खरं वाटेल. म्हणजे मला इथे फक्त एवढंच सांगायचं आहे की समुपदेशनामध्ये किती ताकद आहे ती तुमच्या समोर आहे. बरं, हे सगळे टायपिंग केलेले अभिप्राय तुम्हाला कदाचित खोटं पण वाटू शकतात की सर हे टायपिंग केलं, आम्ही कशावर विश्वास ठेवू. मग तुम्ही काय करू शकता, एक मिनिट, तुम्ही यूट्यूब चॅनलला आमच्या जाऊ शकता आणि यूट्यूब चॅनलला गेल्याच्या नंतर तुम्हाला तिथे माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याचा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. ओके. मी बाईकची वेगळी स्क्रीन शेअर केली बघा. तुम्ही दुर्वा एज्युकेशन नावाने आहे ना, इथे सर्च करू शकता. ओके. जस्ट फक्त सगळ्यांनी स्क्रीनवरती लक्ष द्यायचं आहे. मी काय म्हणतोय ते खूप महत्वाचं आहे. इथे तुम्ही गेल्याच्या नंतर दुर्वा एज्युकेशन नावाने बघा आपल्या इथे काय चॅनल आहे. ओके. आता ह्या चॅनलला तुम्ही क्लिक केल्याच्या नंतर इथे बघा आमचं, ओके, इंट्रोचा लगेच व्हिडिओ चालू होतो. हा माझा चॅनल आहे. ओके. इथे अनेक सबस्क्रायबर आहेत, सगळं आहे. इथे तुम्ही व्हिडिओवरती क्लिक करा आणि इथे क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला माझ्या अनेक विद्यार्थ्यांचे व्हिडिओ नाव नंबर पत्त्यासहित बघायला मिळते. ओके. नाव नंबर पत्त्यासहित म्हणजे अगदी व्हिडिओमध्ये पण शॉर्टमध्ये पण. काही लोकांचे शॉर्टमध्ये व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळते, म्हणजे रील्समध्ये. ओके. हे बघा, हे सगळे विद्यार्थी माझे आहेत. त्यांचं तुम्हाला नाव नंबर पत्ता. आळंदी येथे 2000 विद्यार्थ्यांचं चा प्रोग्राम घेतला, ते कोण, दिलीप भैल सर, बघा त्यांचा नंबर आहे इथे. ओके. आज माझी पहिली काउन्सिलिंग झाली, 500 रुपये मानधन मिळालं, आनंद महादेव सर, त्यांचा नंबर इथे आहे बघा. ओके. असं अनेक अनेक. दीपा पाटील मॅडम, कोरोनामध्ये तो विद्यार्थी अभ्यास करायला सोडून दिलं होतं, त्याचं काउन्सिलिंग केलं, तो अभ्यास करायला लागला, त्या दीपा पाटील मॅडम, त्यांचा नंबर दिलाय बघा इथे. म्हणजे माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याचा नंबर, त्याचा पत्ता तुम्हाला माझ्या युट्यूब चॅनलला, फेसबुकला, इंस्टाग्रामला सगळीकडे मिळेल बघा. हे सगळे माझे विद्यार्थी आहेत. भरत ताटे सर, लातूरचे, हे बघा, हे सगळे माझे विद्यार्थी आहेत. सगळे माझे विद्यार्थी आहेत बघा. जय श्री गुरु मॅडम, मागाशी तुम्हाला मी जो अभिप्राय दाखवला तो. ओके. खूप खूप विद्यार्थी आहेत आपले की त्यांनी आपल्याकडनं कोर्स केला आहे आणि ते ऑलरेडी हे सगळं काम करत आहेत आणि तुम्ही देखील करू शकता, काहीच अडचण नाहीये. ओके. हे बघा, हे सगळे माझे विद्यार्थी आहेत. येस, मला संजय शिंदे सरांचा व्हिडिओ तुम्हाला दाखवायचा होता, म्हणून मी थोडंसं खाली खाली गेलो. हे संजय शिंदे सर, जो अभिप्राय मी आत्ता तुम्हाला दाखवला की या मुलीचा 15 दिवसामध्ये जो रिझल्ट त्यांनी काढला, ते संजय शिंदे सर, त्यांचा पण व्हिडिओ तुम्हाला युट्यूबला उपलब्ध आहे. त्यांना देखील तुम्ही फोन करू शकता आणि विचारू शकता. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की समुपदेशनामध्ये ताकद आहे. समुपदेशनामध्ये तुम्ही करिअर करू शकता, काहीच अडचण नाहीये. सुदर्शन सर काय म्हणतात बघा, की त्यांनी तो प्रोग्राम घेतला, त्याचा त्यांनी काय केलेलं आहे, फोटो पाठवलेला आहेत. त्याच्यानंतर इकडे प्राध्यापक आहेत प्रताप पाटील सर, त्यांनी काय म्हटलंय बघा. प्रताप पाटील सरांचा ना खूप महत्वाचा अभिप्राय आहे, प्रत्येकाने वाचा.
कमी सांगतो तुम्हाला. ते काय म्हणतात की आतापर्यंत जवळपास 25 कार्यक्रम यशस्वी झाले. प्रत्येक कार्यक्रमाची मानधन म्हणून 5,000 दिले जाते. एका वाक्यात सांगतो, बुद्धी वापरून पैसा मिळवता येतो हे तुमच्याकडून शिकलो. कारण का ते नोकरी करतात, तिथून त्यांना पगार मिळतो. ते काउन्सिलिंग करतात, त्याचं त्यांना वेगळं मानधन मिळतं. आणि प्लस ते कार्यक्रम देखील घेतात आणि एका कार्यक्रमाचे 5,000 रुपये घेतात. आता 25 गुणिले 5,000 कॅल्क्युलेट करा. म्हणजे 3-3 माध्यमातून ते पैसा कमवतायत. तुम्ही कमवू शकता, अडचण काय? आपल्याला कोणी अडवलंय? ओके, म्हणजे त्यांनी खूप छान म्हटलंय की बुद्धीचा वापर करून पैसा मिळवता येतो हे तुमच्याकडून शिकलो. आता मी इथे एवढंच सांगेन तुम्हा सगळ्यांना की तुमच्या सगळ्यांकडे बुद्धी आहे, मला देखील माहिती आहे. आणि त्याचा वापर करायला तुम्ही देखील तयार आहात हे देखील मला माहिती आहे. मी एवढंच सांगेन की ज्या माणसांना आपल्या बुद्धीचा योग्य वापर करून ओके पैसा कमवायचा असेल, त्यांना मी माझ्या मिशनमध्ये ओके त्यांना मी माझ्या मिशनमध्ये काय करतोय, आग्रहाचं निमंत्रण देतोय. किंवा मी तुमचं सगळ्यांचं माझ्या मिशनमध्ये मनपूर्वक स्वागत करतोय. कोणाचं? की ज्यांना आपल्या बुद्धीचा वापर करून काय करायचं आहे, पैसा कमवायचा आहे. आपल्याला कोणालाही फसवायचं नाही, आपल्याला कुठलीही चोरी लबाडी करायची नाही, आपल्याला कोणतंही प्रोडक्ट विकायचं नाही, सेल्स मार्केटिंग करायची नाही, तर आपल्याला समुपदेशनाच्या माध्यमातून समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवायचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला समुपदेशक बनायचं आहे. एक समुपदेशक म्हणून आपल्याला आपलं अस्तित्व निर्माण करायचं आहे. आणि त्यासाठीच मी तुम्हा सगळ्यांचं माझ्या मिशनमध्ये मनपूर्वक स्वागत करतोय. किती जण माझ्या मिशनमध्ये काउन्सिलर म्हणून काम करायला तयार आहेत त्यांनी येस टाईप करा. चला, आता आपण शेवटाकडे चाललो आहोत. किती जण एक काउन्सिलर म्हणून माझ्यासोबत माझ्या मिशनमध्ये काम करायला तयार आहेत त्यांनी येस टाईप करायचंय. आणि मग आपण पुढे जाऊया फास्ट. किती जण एक काउन्सिलर म्हणून माझ्यासोबत माझ्या मिशनमध्ये काम करायला तयार आहे त्यांनी येस टाईप करायचं आहे. माझ्याकडे ना अनेक व्हिडिओ अभिप्राय आहेत, मी तुम्हाला इथे दाखवू शकतो. पण प्रॉब्लेम असा आहे ना मित्रांनो, की वेळ खूप होईल आणि त्याच्यामुळे मी व्हिडिओ अभिप्राय अवॉइड करतोय. तुम्ही युट्यूबला वगैरे जाऊन बघू शकता, किंवा जर अगदीच पाहिजे तर एखादा व्हिडिओ अभिप्राय मी इथे तुम्हाला दाखवू शकतो. एकच मिनिटं. खूप व्हिडिओ अभिप्राय आहेत, खूप व्हिडिओ अभिप्राय आहेत. मी योगेश कुलकर्णी, धाराशिव. गेली 28 वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत आहे. बघा, गेली 28 वर्ष शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत आहेत. ओके, काय म्हटलेत फक्त प्रामाणिकपणे ऐका सगळ्यांनी. नुकताच मला दुर्वा एज्युकेशन फाउंडेशनचा समुपदेशनाचा कोर्स करण्याची ऑनलाईन संधी मिळाली. त्याबद्दल मी डॉक्टर ज्ञानेश्वर सपकाळ सर यांचे मनपूर्वक आभार मानतो. त्यांनी टाकलेल्या सर्व व्हिडिओ मी अत्यंत बारकाईने ऐकल्या, वाचल्या, पाहिल्या. तर त्याच्यामध्ये समुपदेशनाचा सर्वांगीण विचार केलेला आहे की जेणेकरून विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्यामधली एक दरी दूर करण्याचा प्रयत्न झालेला आहे. आणि हे अत्यंत महत्वाचं आहे, कारण ह्या सगळ्या व्हिडिओ अत्यंत अभ्यासपूर्ण आणि सर्वांगीण विचार करून तयार केलेल्या आहेत. वाटतं की संवादाची एक मोठी पोकळी तयार झाली आहे. मध्यंतरी मी असं ऐकलं की WHO न टू लाफ टू टॉक अशा स्लोगन्स मध्ये दिल्या होत्या. म्हणजे संवाद ही फार मोठी गरज आहे. आणि आत्ताची मुलं ही एकांगी बनत आहेत, आबोल बनत आहेत, ती व्यक्त होत नाहीत. तर ती व्यक्त करण्याचं माध्यम या समुपदेशनाच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर डॉक्टर सपकाळ करतायत. ही माझ्या दृष्टीने अत्यंत गौरवाची आणि अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की जी काळाची गरज आहे. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. थोडं त्यापेक्षा पुढचा विचार केला तर मला वाटतं की संतांनी सुद्धा समुपदेशनाचंच काम केलेलं आहे. जे का रंजले गांजले, जे काही पीडित आहेत, ज्यांना आवश्यकता आहे, अशांना जवळ घेऊन त्यांना मायेनं, प्रेमानं, शब्दानं गोंजारणं, या माध्यमातून सुद्धा एक चांगल्या प्रकारचं समुपदेशन होऊ शकतं. आणि दुर्वा एज्युकेशन फाउंडेशन हे ते काम करत आहे, त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार मानून व्यक्त करतो. धाराशिव सारख्या शहरामध्ये नक्कीच मी योगेश कुलकर्णी या बाबतीत काही ना काही काम सुरू करणार आहे. आपल्या सर्वांच्या सदिच्छा, शुभेच्छा आमच्या पाठीशी असाव्यात अशी आशा व्यक्त करतो आणि परत एकदा मी आभार मानतो. धन्यवाद. असे असंख्य व्हिडिओज माझ्याकडे आहेत की जे मी तुम्हाला दाखवू शकतो, पण आपला वेळ खूप जाईल त्याच्यामध्ये. एवढंच सांगेन की जे सांगतोय, जे बोलतोय ते खरं बोलतोय, आणि त्याचा अनुभव जर का तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला माझ्या मिशनमध्ये सहभाग घेणं खूप गरजेचं आहे.
ओके. मग आता हा सहभाग कसा घ्यायचा याच्याबद्दल थोडक्यात तुम्हाला मी सांगतो. आपला ऑनलाईन व्हिडिओ कोर्स आहे. ओके. सगळ्यांनी आता 5 मिनिटं फक्त द्यायची आहेत मला, आणि त्या 5 मिनिटामध्ये सगळ्या गोष्टी मी तुम्हाला क्लिअर करणार आहे. आपला 10 दिवसांचा ऑनलाईन व्हिडिओ कोर्स आहे, ज्याच्यामध्ये 20 व्हिडिओ आहे. ओके. आता हे 20 व्हिडिओ तुम्हाला मी एकत्र देणार आहे, आणि तुम्ही काय करायचे, तुमच्या वेळेनुसार ते बघायचे आहेत. ओके. तुम्हाला रात्री झोपताना वेळ आहे, रात्री झोपताना बघा. तुम्हाला सकाळी उठल्यावरती वेळ आहे, तुम्ही उठल्यावरती बघा. तुम्हाला सुट्टीच्या दिवशी वेळ आहे, तुम्ही सुट्टीच्या दिवशी एकत्र व्हिडिओ बघा. असे हे 20 व्हिडिओ तुम्हाला मी काय करणार आहे, देणार आहे. मी तुम्हाला एक दाखवतो त्याची झलक, की आपली एक वेबसाईट आहे, आणि त्या वेबसाईटवरती हे सगळे व्हिडिओज आहेत. एक मिनिट फक्त. येस, बघा. सॉरी. तुम्हाला एक युजर आयडी दिला जाईल, एक पासवर्ड दिला जाईल, आणि तो युजर आयडी आणि पासवर्ड तुम्हाला दिल्याच्या नंतर तुम्ही आमच्या वेबसाईटला जाऊन लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्याच्या नंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीने 10 दिवसांचा अभ्यासक्रम सुरू होईल. दिवस पहिला, संस्था परिचय, महत्वाचे काही, बरोबर की नाही. त्यानंतर दिवस दुसरा, समुपदेशन परिचय, विद्यार्थी समुपदेशन. अशा पद्धतीने हा संपूर्ण अभ्यासक्रम आहे. अगदी शेवटी तुम्ही जर गेलात तर इथे बघा, तुम्हाला दिलेलं आहे की ऑनलाईन काम कसं करायचं. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं असेल तर जाहिरात मार्गदर्शन, किंवा झिरो गुंतवणूकमध्ये व्यवसाय कसा करायचा, किंवा मोफत जाहिरात कशी बनवायची. ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे मी मगाशी वेबिनारमध्ये जे बोललो ते काही लोकांना खोटं वाटत असेल, की सर असं कुठे होईल का, की फ्रीमध्ये जाहिरात करायची कशी तुम्ही शिकवणार आहात, फ्रीमध्ये व्यवसाय कसा करायचा शिकवणार आहात. तर जे मी बोललो ते ऑलरेडी आहे, तुमच्या समोर मी दाखवतोय. ओके. ही खरं आहे. फक्त तुम्हाला हा कोर्स घेणं आहे, आणि तुम्ही जर हा कोर्स घेतला तर त्याच्यामध्ये तुम्हाला ऑलरेडी मी शिकवलेलं आहे की झिरो गुंतवणूकमध्ये व्यवसाय कसा करायचा, मोफत जाहिराती कशा बनवायच्या. ओके. म्हणजे लिटरली तुम्हाला AI चॅट जीपीटीचा वापर कसा करायचा, आणि त्याच्या माध्यमातून ग्रोथ कसं करायचा व्यवसायाचा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये शिकवलेल्या आहेत. ओके. त्यामुळे अजिबात टेन्शन घेण्याची गरज नाहीये. फक्त मी एकच गोष्ट सांगेन, की व्हिडिओ कोर्स आहे म्हणून गैरसमज करून घेण्याची गरज नाहीये. तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी सहकार्य केलं जातं. ओके. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ कोर्स आहे म्हणून कसाही बघू नका. त्याला काही नियमावली आहे. वही, पेन, इयरफोनचा वापर करा, आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हाच फक्त अभ्यासाला बसा. ओके. सायन्स काय सांगतं, की एखादी गोष्ट करत असताना 2 पेक्षा जास्त ज्ञानेंद्रियांचा जर का तुम्ही वापर केलात, तर ती गोष्ट तुम्हाला जास्त आकलन होते. आणि म्हणून इथे मी काय सांगतो, की डोळ्याने तुम्ही बघताय, तोंडाने वाचताय, कानाने ऐकताय, एकाच वेळेला 3 3 ज्ञानेंद्रियांचा वापर जर का तुम्ही केलात, तर नक्कीच तुम्हाला हा अभ्यासक्रम 100% कळेल, आकलन होईल. सायन्स पुढे जाऊन हे पण सांगतं, की जे तुम्ही आकलन करत आहात ते जर का तुम्ही स्वतःच्या हाताने जर का लिहून काढलं, तर ते कायमस्वरूपी तुमच्या स्मरणात राहील. आणि म्हणून मी प्रत्येक वेळी हेच सांगतो, की फक्त व्हिडिओ बघायचे नाहीये, तर त्या व्हिडिओमध्ये तुम्ही काय शिकलात हे तुम्हाला नोटच्या माध्यमातून लिहून काढायचं आहे. ओके. आणि जर तुम्ही या पद्धतीने अभ्यास केलात, तर मी तुम्हाला गॅरंटी देतो, की पुढच्या काही दिवसामध्ये तुम्ही एक सक्षम समुपदेशक म्हणून काम सुरू केलेले असाल, आणि चांगलं अर्निंग देखील सुरू केलेलं असाल. ओके. पण व्हिडिओ कोर्स आहे म्हणून टीव्ही बघताना बघितले चालेल का, प्रवासात बघितले चालतील का, गप्पा मारताना बघितले चालतील का, तर नाही चालणार. ओके. प्रामाणिकपणे जर का तुम्हाला काम करायचं असेल, प्रामाणिकपणे जर का तुम्हाला जबाबदारी स्वीकारायची असेल, जर का तुम्हाला तुमचं पार्ट टाइम अर्निंग जर का सुरू करायचं असेल, तर तुम्हाला प्रामाणिकपणे त्याचा अभ्यास देखील करणं गरजेचं आहे. म्हणजे आत्ता मी इतके विद्यार्थी तुम्हाला युट्यूबला वगैरे दाखवले. युट्यूबलाच काय, तुम्ही फेसबुकला जरी गेलात ना, तर दुर्वा एज्युकेशन तुम्ही सर्च करा. ओके. इथे माझं दुर्वा एज्युकेशन आणि पेज आहे बघा. ओके. इथे पण तुम्हाला अनेक फॉलोअर्स माझे बघायला मिळतील. मग इथे माझा पत्ता तुम्हाला बघायला मिळेल, माझा नंबर तुम्हाला बघायला मिळेल, आणि इथे पण तुम्हाला अनेक विद्यार्थ्यांचे अभिप्राय बघायला मिळतील. मग काहींचे व्हिडिओ स्वरूपात आहेत, काहींचे टेक्स्च्युअल स्वरूपामध्ये आहेत. असं तुम्हाला बरंच काय काय तुम्हाला बघायला मिळेल, आणि सगळ्या गोष्टींची क्लॅरिटी तुम्हाला तिथे पण बघायला मिळेल. त्यामुळे सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, की व्हिडिओ कोर्स जरी असला तरी पण काही टेन्शन घेण्याची गरज नाहीये. त्याचे रिझल्ट तुमच्या समोर आहेत. ओके. मग आता काही लोकांचा प्रश्न येऊ शकतो, की सर हे 20 व्हिडिओ 10 दिवसांमध्येच बघणं गरजेचं आहे का, आम्हाला जर का काही आमच्या नोकरीमुळे किंवा आमच्या कामामुळे जर नाही शक्य झालं तर काय. हे बघा, तुम्हाला ना मी एक लाईफ टाईम ऍक्सेस देतोय. तुम्ही 10 दिवसांमध्ये हे 20 व्हिडिओ बघा, 20 दिवसांमध्ये हे 20 व्हिडिओ बघा, किंवा अगदी 30 दिवसामध्ये हे 20 व्हिडिओ बघा, त्याला कुठलीही व्हॅलिडिटी किंवा कुठलीही एक्सपायरी डेट नाहीये. येते लक्षात. खूप महत्वाचं आहे. यातला प्रत्येक व्हिडिओ तुम्ही हजारदा बघा, त्याला काही टेन्शन नाहीये. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला एक 12 ते 15 दिवसानंतर तुमच्या व्हॉट्सअपला एक सॉफ्ट कॉपी येईल PDF स्वरूपामध्ये, ज्याच्यामध्ये तुमचं सर्टिफिकेट असेल.
तुम्हाला काय करायचंय ते डाउनलोड करायचंय आणि एखाद्या झेरॉक्सवाल्याकडे जाऊन त्याला सांगायचं की एक जाड्या पेपरवरती मला काय करतो प्रिंट करून दे. ती प्रिंट करायची आहे, त्याची एक फ्रेम बनवायची आहे आणि कामाला सुरुवात करायची आहे. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला लाईफ टाईम मोफत सहकार्य मिळेल. म्हणजे एखाद्या मुलाची केस जेव्हा तुमच्याकडे येते, त्या केसचं तुम्ही काउन्सिलिंग करता, पण तिथे तुम्हाला कुठेतरी का माझी मदत लागली तर नक्कीच तुम्ही माझ्याकडनं मदत घेऊ शकता आणि ती मदत टोटली फ्री ऑफ कॉस्ट असते. म्हणजे कुठे मी तुम्हाला सर्व्हिस चार्जेस वगैरे काही मागत नाही. त्याच्यानंतर तुम्हाला मोफत अपडेट दिले जातील, त्याच्यानंतर तुम्हाला डिस्काउंट कुपन दिलं जाईल, तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल. ओके. बऱ्याच लोकांचा एक प्रश्न असतो की सर तुम्ही व्हिडिओ कोर्स देणार आणि नंतर गायब होणार, मग आम्ही कुठे जायचं? येस, तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे. कारण का माझ्यासोबत देखील असं बऱ्याच वेळा घडलेलं आहे, घडत आहे. कारण का मी देखील अनेकांचे वेगवेगळे कोर्सेस शिकत असतो, वेगवेगळ्या विषयांचे कोर्सेस घेत असतो, की आपल्याला दिलं जातं आणि त्यानंतर गायब होतात ही लोक. मग आपण प्रश्न कोणाला विचारायचे, शंका कोणाला विचारायच्या, अडचणी कोणाला सांगायच्या, बरोबर की नाही? आपल्याकडे सुविधा अशी आहे की जेव्हा तुम्ही आपल्या कोर्ससाठी ऍडमिशन घेता तेव्हा तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमधून रिमूव्ह केलं जातं, वेबिनारच्या व्हॉट्सअप ग्रुपमधून रिमूव्ह केलं जातं आणि आमच्या मेन व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला ऍड केलं जातं, की ज्या मेन व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आमचे सगळे विद्यार्थी आहेत, सगळे शिक्षक आहेत, प्राध्यापक आहेत, संस्थापक आहेत, मुख्याध्यापक आहेत. ओके. अनेक ॲडव्होकेट्स आहेत, डॉक्टर्स आहेत, त्याच्यानंतर एक पोलीस ऑफिसर आहेत, अनेक सामाजिक कार्यकर्ते आहेत, कार्यकर्ते आहेत. म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी आहे, अनेक गृहिणी आहेत, अनेक नोकरदार आहेत, अनेक व्यावसायिक आहेत. तर त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला मी काय करणार आहे, ऍड करणार आहे, की जेणेकरून तुम्हाला काही प्रश्न असेल, तुम्हाला काही शंका असेल, तुम्हाला काही अडचण असेल, तुम्ही डायरेक्ट मला काय करू शकता, मेसेज करू शकता, फोन करू शकता आणि मला विचारू शकता. येते लक्षात? त्यामुळे अजिबात गैरसमज करण्याची गरज नाहीये. एवन तुम्ही माझ्याशी व्हिडिओ कॉलवरती बोलू शकता किंवा तुम्ही माझी वेळ घ्या, मला डायरेक्ट भेटायला या, काही अडचण नाहीये. किंवा तुम्ही जर का आउट ऑफ मुंबई राहत असाल तर तुम्ही एक काम करा, माझी वेळ घ्या आणि आपण झूमवरती लाईव्ह डिस्कशन करूया. जसं आत्ता मी तुमच्याशी झूमवरती बोलतोय, सेम त्याच पद्धतीने आपण काय करू शकतो, झूमवरती एकमेकांशी डिस्कशन करू शकतो. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की सगळ्या सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहेत. ओके. त्यामुळे तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल आणि त्या व्हॉट्सअप ग्रुपचा अजून एक चांगला फायदा तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिला फायदा की तिथे आमच्या वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या ऍक्टिव्हिटी शेअर केल्या जातात, त्यामुळे तुम्हाला कळतं की बाकीचे लोक कशी कामं करतायत. दुसरा महत्वाचा फायदा असा आहे की तिथे मी जनरल मीटिंग घेत असतो. ओके. मी स्वतः तिथे असं लाईव्ह पद्धतीने जनरल मीटिंग घेत असतो, त्याच्यात वेगवेगळ्या गोष्टी डिस्कशनच्या माध्यमातून तुम्हाला शिकवत असतो. आणि तिसरा महत्वाचा फायदा असा आहे की तिथे तुम्हाला लाईफ टाईम फ्री लर्निंग सिस्टीम मिळते. आता हा प्रकार काय तर थोडक्यात मी तुम्हाला समजवतो. मी काय करतो की तुम्हाला फक्त कोर्स देऊन तुम्हाला समविषयक म्हणून सोडत नाही, तर तुमच्या वरती जास्तीत जास्त काम करतो. म्हणजे काय की तुमचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या माध्यमातून वेगवेगळे विषय तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट शिकवत असतो. आतापर्यंत आम्ही वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या माध्यमातून वेगवेगळे विषय फ्रीमध्ये शिकवलेले आहेत. संमोहनशास्त्र, त्याच्यानंतर संगीतोपचार, त्याच्यानंतर मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी, त्याच्यानंतर योगा, प्राणायाम. ओके. असे वेगवेगळे विषय, अगदी म्हणजे भगवद्गीता आणि दैनंदिन जीवन. ओके. असे वेगवेगळे विषय आम्ही आमच्या विद्यार्थ्यांसाठी फ्री ऑफ कॉस्ट शिकवतो, जेणेकरून आमच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणं हे देखील गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं. कारण का, जर तुमचा सर्वांगीण विकास झाला तर तुम्ही इतरांचा सर्वांगीण विकास कराल, बरोबर की नाही? आणि म्हणून संस्था काय करते, दर महिन्याला किंवा कधी कधी 2 महिन्याने वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या माध्यमातून वेगवेगळे विषय तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट शिकवत असते. आणि हे सगळं कुठे होतं, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये. ओके. मी पुन्हा एकदा क्लिअरिटी देतोय की तुम्ही आता ज्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहात तो वेबिनारचा व्हॉट्सअप ग्रुप आहे, जिथे फक्त जाहिराती असतात. जेव्हा तुम्ही कोर्ससाठी ऍडमिशन घ्याल तेव्हा तुम्हाला त्या वेबिनारच्या ग्रुपमधून काढलं जाईल आणि आमच्या मेन ग्रुपमध्ये ऍड केलं जाईल, की जिथे आमच्या ह्या सगळ्या गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट चालतात. क्लिअर सगळ्यांना? ओके. आता याची फी किती आहे तर ती फी तुम्हाला मी सांगतो, पण फी बघून लगेच लेफ्ट होऊ नका. ओके. याची फी बघून लगेच लेफ्ट होऊ नका, कारण का तुम्हाला ही फी भरायची नाहीये. नाहीतर काही लोक फी बघितली की लगेच लेफ्ट होतात. आपल्या ह्या कोर्सची जी फीज आहे ती 5,999 रुपये आहे. पण ती फी मी तुमच्याकडनं घेणार नाहीये. ओके. कसं आहे ना मित्रांनो, मला जर का पैसे कमवायचे असते किंवा मला जर का व्यवसाय करायचा असता तर मी तुमच्याकडनं 5,999 रुपये सहज घेऊ शकलो असतो, कारण माझ्याकडे रिझल्ट आहेत, तुम्हाला मी आत्ताच दाखवले. ओके. आज मार्केटमध्ये बरीचशी लोक 25,000, 30,000, 35,000 फी घेतात. ओके.
त्यांना फक्त एकच प्रश्न करायचा की सर मी तुमची 30,000 फी भरायला तयार आहे, मला फक्त एका विद्यार्थ्याचा नंबर द्या की ज्याने तुमच्याकडे 30,000 भरून कोर्स केला आणि तो कोर्स कंप्लीट केल्याच्या नंतर काउन्सिलर म्हणून समाजामध्ये काम करतोय, काउन्सिलर म्हणून समाजामध्ये स्वतःचं अस्तित्व निर्माण केलेलं आहे, काउन्सिलर म्हणून तो पैसा कमवतोय, असा एक नंबर द्या. कोणच देत नाही. ओके. आज मी 5,999 रुपये फी पण तुमच्याकडनं घेत नाही, पण तुम्हाला इतक्या लोकांचे नंबर दाखवले, म्हणजे युट्यूबला, फेसबुकला तुम्ही जा, अनेक विद्यार्थ्यांचे माझ्या नंबर्स आणि पत्ते तुम्हाला बघायला मिळतील. मी दाखवले का तुम्हाला लाईव्ह मध्ये, बरोबर की नाही? माझ्याकडे रिझल्ट आहेत. मग मी तुमच्याकडनं सहज 5,999 घेऊ शकतो, पण नाही घेणार. कारण का, माझं मिशन हे माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे की मला तालुका जिल्हा शहरी भागामध्ये सक्षम समुपदेशक घडवायचे आहेत आणि समुपदेशनाच्या माध्यमातून समाजामध्ये सकारात्मक परिवर्तन घडवायचं आहे. ओके. हे माझं मिशन आहे आणि म्हणून मला इतकी फी नको आहे. ओके. पण मी हे तुम्हाला फुकट पण देणार नाहीये, कारण का फुकटाची लोकांना किंमत नाहीये, लक्षात ठेवा. फुकटाची लोकांना किंमत नाहीये. ओके. आणि म्हणून इथे मी एवढंच सांगेन तुम्हाला की जर खरंच तुम्हाला प्रामाणिकपणे असं वाटतंय की आपण एक समुपदेशक बनावं आणि आपला पार्ट टाइम उत्पन्न सुरू करावा, ओके, तर तुम्हाला आहे ना काहीतरी देणगी शुल्क भरणं गरजेचं आहे. ओके. 5,999 नका भरू, पण काहीतरी तुम्हाला देणगी शुल्क भरणं गरजेचं आहे. आणि मग इथे मी एक प्रामाणिकपणे प्रश्न विचारतो की किती लोक देणगी शुल्क भरून किंवा पैसे भरून हे सगळं शिकायला तयार आहेत आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करायला तयार आहेत? त्यांनी यस टाईप करा. बघूया किती लोक पैसे भरायला तयार आहेत. कारण का पैसे म्हटलं का लोक लगेच काय होतात? नाही म्हणतात, लेफ्ट होतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला ना भगवद्गीतेने पण शिकवलंय. काय शिकवलंय भगवद्गीतेने? की पेराल तरच उगवेल. तुम्हाला पेरता आलं पाहिजे. तुम्ही जर पेरायलाच तयार नसाल तर उगवण्याची अपेक्षा काय करताय? नका करू. नका करू. शक्यच नाहीये ते. त्यामुळे तुम्हाला पेरावं लागेल तरच ते उगवेल. किती लोक पेरायला तयार आहेत? त्यांनी यस टाईप करायचंय. मानसशास्त्र पण सांगतं, काय सांगतं मानसशास्त्र? की परिस्थितीला कुरवात बसू नका, मनस्थिती बदला, परिस्थिती आपोआप बदलेल. खर्च केलेले पैसे पुन्हा कमवता येतील, पण खर्च केलेली वेळ पुन्हा कमवता येणार नाही. त्यामुळे त्या वेळेला जपा. किती दिवस आपण विचार करत बसायचा की मला व्यवसाय करायचा आहे, मला पार्ट टाइम उत्पन्न सुरू करायचं आहे, मला माझं करिअर बनवायचंय, मला माझं अस्तित्व निर्माण करायचंय. किती दिवस फक्त विचार करायचा आपण? नाही. कुठेतरी तुम्हाला ऍक्शन घ्यावी लागेल, कारण का विदाउट ऍक्शन देर इज अ नो रिझल्ट. कृतीशिवाय निकाल आहे का या जगामध्ये? नाही आहे. त्यामुळे तुम्हाला कृती करावी लागेल आणि म्हणून तुम्हाला निर्णय घ्यावा लागेल. ओके. तर किती लोक तयार आहेत असा मी प्रश्न केला आणि अनेकांचे मला मेसेज आले की येस सर आम्ही तयार आहोत. ग्रेट, 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 ग्रेट. बघा, तुम्ही तयार आहात त्यामुळे तुमचं कौतुक. मी काही श्रीमंत घरातला नाहीये, मी पण अतिशय गरीब घराण्यातला मुलगा आहे, शेतकरी घराण्यातला मुलगा आहे आणि मी देखील शून्यातून इथपर्यंत तुमच्या पुढे आलेलो आहे. म्हणजे माझी पहिली नोकरी मुंबईमधली, मी 1,000 रुपये पगार होता मला, ऑफिस बाईची नोकरी करायचो आणि तिथून माझा जो प्रवास सुरू झाला तो आता इथपर्यंतचा आहे. ओके. खूप मोठा प्रवास आहे पण मी तो सांगत बसत नाहीये. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की जो स्वतःवरती खर्च करतो तोच यशस्वी होतो आणि जो स्वतःवरती खर्च करत नाही तो तिथेच राहतो. तुम्हाला ठरवायचं आहे. ओके. आणि जर तुम्ही स्वतःवरती खर्च करायला तयार असाल तर ही ऑफर तुमच्यासाठी आहे. ओके. तुम्हाला या फी मध्ये 50% मी सवलत देतोय, म्हणजेच तुम्हाला फक्त आणि फक्त 2,999 रुपये भरायचे आहेत लाईफ टाईम साठी. या 2,999 रुपयामध्ये तुम्हाला 10 दिवसांचा 20 व्हिडिओचा ऑनलाईन कोर्स देतोय मी लाईफ टाईम साठी. सोबत तुम्हाला एक सर्टिफिकेट देतोय, तुम्हाला लाईफ टाईम हँड होल्डिंग सपोर्टिंग सिस्टीम देतोय, तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ऍड करतोय, तुम्हाला तिथे सगळ्या वेगळ्या गोष्टी फ्री ऑफ कॉस्ट देतोय. तर हे सगळं फक्त आणि फक्त किती? 2,999 रुपयामध्ये. एक संधी आहे स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची, एक संधी आहे स्वतःचं करिअर सुरू करण्याची, एक संधी आहे स्वतःमध्ये, कुटुंबामध्ये आणि समाजामध्ये समुपदेशनाच्या माध्यमातून समाज परिवर्तन करण्याची. ओके. ती संधी ज्या ज्या लोकांना घ्यायची आहे त्यांच्यासाठी पुढची माहिती. तुम्हाला काय करायचंय? 9699367299 या नंबरला तुम्ही गुगल पे करू शकता, फोन पे करू शकता, पेटीएम करू शकता, किंवा काही लोकांना जर का स्कॅनर पाहिजे तर स्कॅनर तुमच्या समोर दिलेला आहे. काही लोकांना बँक अकाउंट नंबर पाहिजे असतो, तो बँक अकाउंट नंबर पुढे दिलेला आहे. काही लोकांना क्रेडिट कार्डची लिंक पाहिजे असेल तर त्यांनी आम्हाला मात्र काय करा, वैयक्तिक व्हॉट्सअपला मेसेज करा.
बघा, समोर दिलेला नंबर हाच व्हॉट्सअपला आहे, हाच व्हॉट्सअप ग्रुपच्या ऍडमिनला पण आहे. ओके. त्यामुळे तुम्हाला काय करायचंय, तुमची फी ट्रान्सफर केल्याच्या नंतर याच नंबरला तुमचं नाव, तुमचा ईमेल आयडी आणि तुमच्या फीचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. आणि ती माहिती आमच्याकडे आल्याच्या नंतर पुढच्या 15 ते 20 मिनिटामध्ये, फार फार तर अर्ध्या तासामध्ये, आम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करू आणि तुम्हाला आमच्या वेबसाईटची लिंक, तुमचा युजर आयडी आणि तुमचा पासवर्ड पाठवू. आणि पुढच्या 15-20 मिनिटामध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये देखील तुम्हाला काय करू, आम्ही सामील करू. ओके. त्यामुळे ही प्रोसेस आहे, ती प्रोसेस प्रत्येकाने समजून घ्या. ओके. याचा एक स्क्रीनशॉट काढा प्रत्येकाने, प्रत्येकाने याचा स्क्रीनशॉट काढा. ओके. आणि ज्यांना क्रेडिट कार्डची लिंक पाहिजे त्यांनी मात्र आम्हाला काय करा, याच नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा. बघा, तुमचा एक निर्णय तुम्हाला एक वेगळी ओळख देऊ शकतो, तुमचं करिअर घडवू शकतं. ओके. ज्या लोकांना खरंच हे काम करायचंय त्यांनी आज रात्री 12 वाजेच्या आत निर्णय घ्यायचा आहे. कारण का, जी 50% सवलत मी तुम्हाला देत आहे ती फक्त त्याच लोकांना मिळणार आहे जे आज रात्री 12 वाजेपर्यंत आपल्या नावाची नोंदणी करतील. येते लक्षात? त्यामुळे अतिशय महत्वाचं आहे की ही ऑफर लिमिटेड पिरियडसाठी आहे. ओके. त्यामुळे याचा एक स्क्रीनशॉट घ्या प्रत्येकाने, स्क्रीनशॉट घ्या. एक गोष्ट लक्षात ठेवा, म्हणजे शिवरायांची एक मोठी शिकवण आहे की राज्य छोटे का असेना पण स्वतःच असावं. त्यामुळे स्वतःचे अस्तित्व निर्माण करा, तरच जग तुमचा आदर करेल. ओके. आज प्रत्येकाला असं वाटतं की यार माझं स्वतःचं का होईना पार्ट टाइम काहीतरी अस्तित्व असावं, करिअर असावं, बिझनेस असावा, किंवा समाजामध्ये काहीतरी माझं अस्तित्व असावं, असं प्रत्येकाला वाटतं. पण ते कधी होईल, जेव्हा तुम्ही निर्णय घ्याल तेव्हा ना. तुम्ही जर निर्णयच नाही घेणार तर कसं होणार? बघा, मी एक ऑफिस बॉयची नोकरी करणारा मुलगा आज तुमच्या समोर आहे का, कारण का मी निर्णय घेतलं. त्या वेळेला माझ्या आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी माझ्या समोर आल्या ना, तेव्हा तेव्हा मी निर्णय घेतला, स्वतःवरती काम केलं, स्वतःवरती खर्च केलं, आणि म्हणून मी आज तुमच्या समोर आहे. त्यामुळे शिवरायांची ही शिकवण खूप महत्वाची आहे की छोटंसं का असेल आपलं राज्य, पण ते स्वतःचं असावं आणि स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे, तरच तुम्हाला काय करेल, हे जग रिस्पेक्ट करेल. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकालाच रिस्पेक्ट पाहिजे समाजामधून, आणि तो जर का तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला आज निर्णय घेणं खूप गरजेचं आहे. बघा, अडीअडचणी प्रत्येकाला असतात, बरोबर की नाही? अडीअडचणी प्रत्येकाला असतात. पण अडीअडचणी जरी प्रत्येकाला असल्या तरी पण त्याच्यावरती मात करता आली पाहिजे. कारण का, आज आपल्या आजूबाजूला आपण बघतो की अशी बरीचशी मंडळी आहे की त्यांना पण अडचण आहे. बघा, ही शीतल देवी आहे, हात नसतानाही पायाने धनुष्य धरून तिरंदाजी करत जग जिंकणारी ही शीतल देवी हिने पॅरावर्ल्ड आर्चरीत सुवर्ण पदक पटकावला आणि भारताची शान वाढवली. आपल्याकडे आज सगळं आहे, हात आहे, पाय आहे, तोंड आहे, डोळे आहेत, सगळं आहे आपल्याकडे, बरं की नाही? मग आपण का पुढे येत नाही? स्वतःला प्रश्न करा. येते लक्षात? का आपण स्वतःचं अस्तित्व निर्माण करत नाही? का आपण त्याच त्याच गोष्टींमध्ये अडकलोय? बघा, आज अनेक लोक मला म्हणतात की सर मला ना काहीतरी करायचंय, मला ना भव्य दिव्य काहीतरी करायचंय, मला माझं पार्ट टाइम उत्पन्न सुरू करायचंय कारण माझा पगार मला पुरत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, हे तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये बदल कराल. कारण का, तीच तीच कृती करून जर का आयुष्यामध्ये तोच तोच निकाल मिळत असेल ना, तर आयुष्यामध्ये कृतीमध्ये बदल करणं गरजेचं आहे. तेव्हाच निकाल बदलेल. मग कृतीमध्ये बदल कधी होईल, जेव्हा तुम्ही तुमच्या विचारांमध्ये बदल कराल, तुमच्या ज्ञानामध्ये बदल कराल. आणि त्यासाठी असे काही कोर्सेस असतात. आणि अजून एक सांगतो की जी व्यक्ती ज्ञानावरती खर्च करते ना, ती यशस्वी होते. आणि त्याचा रिझल्ट तुमच्या समोर आहे, स्वतः मी. ओके. मुक्काम पोस्ट पांगारी, तालुका महाड, जिल्हा रायगड. एका खेडेगावातला मुलगा, म्हणजे संपूर्ण शिक्षण कोकणामध्ये झालं, गावामध्ये, खेडेगावामध्ये. अगदी सकाळी उठल्यावरती गाय चरायला घेऊन जाणं, त्याच्यानंतर मग शेणे करणं, चार कापणं, लावणी, कापणी, झोडणी, बेडणी, ही जी काही शेतातली कामं, ती सगळी कामं करून शिक्षण पूर्ण केलं. आणि ते सगळं झाल्याच्या नंतर 5 मे 2003ला प्रथमतः मुंबईमध्ये आलो. आणि मग ऑफिस बाईची नोकरी, मग पेपर लाईन टाकणं, 3 वर्ष पेपर लाईन टाकले मी, गाड्या सापण करणं, ह्या सगळ्यातून मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे. म्हणजे काय, की एकच गोष्ट लक्षात ठेवायची की जी व्यक्ती ज्ञानावरती खर्च करते ती कधीच मागे हटत नाही, ती यशाच्या शिखरावरती पोहोचतेच पोहोचते. मलाही अडचण असायची, मी अनेकांचे प्रोग्राम अटेंड करायचो, मग काहींची फी खूप जास्त असायची, मला शक्य नसायचं, मग मी कुठून तरी उसने काढ, कुठून व्याजाने काढ, ह्या सगळ्या गोष्टी करायचो, किंवा अगदी दागिने घाण ठेव,
ह्या सगळ्या गोष्टी करून मी काय केल्यात, वेगवेगळे कोर्सेस केले आणि आज इथपर्यंत पोहोचलेलो आहे. त्यामुळे एकच सांगेन की निर्णय घेणं गरजेचं आहे. ओके, तुम्हाला कृती करणं गरजेचं आहे. कृतीशिवाय निकाल नाहीये. त्यामुळे आज तुम्हाला ऍक्शन घ्यायची आहे, आज तुम्हाला कृती करायची आहे आणि आपल्या नावाची नोंदणी करायची आहे. ओके, त्यामुळे मला आशा आहे की तुम्ही आजच्या आज आपल्या नावाची नोंदणी कराल. ओके, कुठे करायची त्याची डिटेल पुन्हा एकदा तुमच्या समोर आहे. पण आता थोडंसं मी काही वेगळं सांगतोय तुम्हाला, की काही लोकांच्या मनात ना काही प्रश्न असतील, काही शंका असतील, काही अडचणी असतील. ओके, मग तुमच्या मनात प्रश्न असेल की सर, आम्हाला ऍडमिशन घ्यायचं आहे, तुमचा कोर्स घ्यायचा आहे, पण आमच्या प्रश्नाचं काय, बरोबर की नाही, आमच्या शंकेचं काय. तर बरोबर आहे, तुमचा प्रश्न, तुमची शंका, सगळ्याचं स्वागत करतोय माझ्या व्हॉट्सअप नंबरला. तुम्हाला काही प्रश्न असतील, काही शंका असतील, काही अडचणी असतील, तर आपण वेळ अभावी इथे आता लाईव्ह मध्ये घेत नाहीये. पण गैरसमज करून घेऊ नका. तुमचा प्रत्येक प्रश्न माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे, तुमची प्रत्येक शंका माझ्यासाठी खूप महत्वाची आहे, तुमची अडचण देखील माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. ओके, म्हणजे अगदी काहींची अडचण असेल की सर, आत्ता एक रकमी मला 2,999 रुपये रात्री 12 वाजेपर्यंत भरणं शक्य नाहीये, पण मला ऍडमिशन घ्यायचंय. असू शकते अडचण, सगळ्यांकडेच काय पैसा नाहीये, सगळेच काय पैसेवाले नाहीयेत, बरोबर की नाही. तर मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की तुमची प्रत्येक अडचण माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. त्यामुळे तुम्हाला ना, मला फक्त एक मेसेज करायचा आहे. काय करायचं आहे? मेसेज करायचा आहे, संवाद साधायचा आहे. तुम्हाला नक्कीच सहकार्य करेन मी. कारण का मी पुन्हा सांगतोय, पैसेच जर मला कमवायचे असते, जर का व्यवसाय जर मला करायचा असता ना, तर मी तुमच्याकडनं कमीत कमी 10,000 फी घेऊ शकतो, जास्तीत जास्त 20,000 फी घेऊ शकतो. आणि ती fee कशी घ्यायची ना, हे देखील मला माहिती आहे. इथे लक्षात, ती फी कशी घ्यायची ना, हे देखील मला माहिती आहे. पण मी ते करत नाही, कारण का इट्स नॉट माय बिझनेस. ओके, इट्स नॉट माय बिझनेस. आणि त्याच्यामुळे तुमचा प्रश्न, तुमची शंका, तुमची अडचण माझ्यापर्यंत येऊ द्या. नक्कीच तुम्हाला समाधानकारक उत्तर दिलं जाईल. आणि जर समाधानकारक उत्तर मिळालं तर ऍडमिशन घ्या ना. काही जबरदस्ती आहे का? काही जबरदस्ती नाही आहे. तुम्ही इथपर्यंत आलात, वेबिनार अटेंड केलात, सगळं समजून घेतलं, त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो, धन्यवाद व्यक्त करतो, आभार व्यक्त करतो. ओके. आणि ज्या लोकांनी चॅटबॉक्समध्ये प्रश्न विचारले असतील पण त्यांच्या प्रश्नाचं उत्तर नसेल मिळालं, त्यांना मी म्हणजे विनंती करतोय की कृपया करून तुम्ही व्हॉट्सअपला काय करा, मला तो प्रश्न विचारा. कारण चॅटबॉक्समध्ये काय होतं, एक एक मेसेज वरवरती जातो आणि नोटिफिकेशन वरवरती गेलं की मला तो मेसेज तुमचा दिसत नाही, बरोबर की नाही. त्यामुळे इथे ते शक्य नाही आहे, पण व्हॉट्सअपला ते शक्य आहे. त्यामुळे कृपया करून तुमचा प्रश्न, तुमची शंका, तुमची अडचण मला व्हॉट्सअपला येईल अशी मी आशा बाळगतो. आणि तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो. बरं, शेवटी जाता जाता अजून एक प्रश्न. किती जण आज रात्री 12 वाजेपर्यंत आपल्या नावाची नोंदणी करणार आहेत? त्यांनी येस टाईप करा, फास्ट. किती जण आज रात्री 12 वाजेपर्यंत आपल्या नावाची नोंदणी करणार आहेत? त्यांनी येस टाईप करा, फास्ट, फास्ट. किती जण आपल्या नावाची नोंदणी आज रात्री 12 वाजेपर्यंत करणार? त्यांनी येस टाईप करा. ओके, येस, येस. मला काही लोकांचे पेमेंट आलेले आहेत. येस, येस. जितेंद्र सर, तुमचं पेमेंट आलेलं आहे. रंजना मॅडम, तुमचं पेमेंट आलेलं आहे. येस, येस. ज्या ज्या लोकांनी पेमेंट केलं ना, त्यांना कृपया करून एक विनंती आहे की व्हॉट्सअपला मला तुमचं नाव, तुमचं ईमेल आयडी आणि फीचा स्क्रीनशॉट पाठवा. ओके. ज्या ज्या लोकांनी पेमेंट केलं त्यांना विनंती आहे की त्यांनी तिथे डिटेल्स पाठवा. येस, चला. खूप लोकांचे मेसेज येतात की येस सर, मी आज रात्री नोंदणी करणार आहे. चला, तुम्हा सगळ्यांचे कौतुक, तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा की तुम्ही निर्णय घेतलात. बघा, आयुष्यामध्ये निर्णय खूप महत्वाचा असतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्णय क्षमतेच्या बळावरती स्वराज्याची स्थापना केली. आज तुम्हाला निर्णय कशासाठी घ्यायचा आहे? तुमचं स्वतःचं स्वराज्य स्थापन करण्यासाठी. आणि तुम्ही तयार आहात, त्याबद्दल तुमचं कौतुक. आणि तुम्हाला खूप 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 शुभेच्छा. ओके, याचं स्क्रीनशॉट घ्या, असं मी पुन्हा पुन्हा सांगतोय. ज्यांनी घेतलं नसेल त्यांनी पुन्हा पुन्हा मी सांगतोय की स्क्रीनशॉट घ्या. प्रश्न, शंका, अडचणी मला व्हॉट्सअपला येऊ द्या. ओके. लगेच कोणी फोन करू नका. फोन यासाठी करू नका कारण का आता सगळ्यांचे मला मेसेज येणार व्हॉट्सअपला, त्यांना रिप्लाय द्यावा लागेल, मग मी फोन अटेंड नाही करू शकत. त्यामुळे कृपया करून व्हॉट्सअपचा वापर करा आणि मेसेजचा वापर करा. ओके. तर मला असं वाटतं की सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत आणि आपण आता इथे थांबायला काय हरकत नाहीये. त्यामुळे मी डॉक्टर ज्ञानेश्वर यशवंत सकपाळ तुम्हा सगळ्यांची आजच्या वेबिनारमधून रजा घेतो. काही चुकलं असेल तर माफी मागतो, काही राहिलं असेल तर माफी मागतो, पण गैरसमज नसावा.
संवाद साधा, ज्ञानी बना, कारण का ज्ञान प्रगतीचे मार्ग मोकळे करतो, आपल्याला यशापर्यंत घेऊन जातो. आणि म्हणून व्हॉट्सअपला माझ्याशी तुम्ही संवाद साधू शकता, काही हरकत नाही. ओके, चला, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आभारी आहे मी. आपला वेबिनार संपला असं इथे जाहीर करतो. धन्यवाद.